आयोजित श्रीराम नानाजीची अमेरिकेचे अंडरमॅन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत। या सभागृहामध्ये मी उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करते। कालच आपण सगळ्यांनी जागतिक पुस्तक दिन साजरा केला। पुस्तकांचं महत्त्व, त्यांची सार, त्यातून मिळणारं ज्ञान यावर आपण भरपूर चर्चाही केली आणि आजच लगेचच आपण एका नव्या पुस्तकाच्या जन्माचे साक्षीदार होणार आहोत। कालच्या पुस्तक परंपरेबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली, त्याच परंपरेत आज एक नवीन पान जोडण्याचा हा सुंदर क्षण आणि हा सुंदर क्षण आणखी सुंदर करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक प्रभातचे निवासी संपादक माननीय श्रीकांत सर काही क्षणातच कार्यक्रमस्थळी येत आहेत। आपण त्यांचं स्वागत करणारच आहोत। ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, कात्रे सरांचं मी स्वागत करते। ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे ते 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ संपादक माननीय विनोदजी कुलकर्णी, त्याचबरोबर सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह श्री चिटणीस सर, आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे संस्थापक, लेखक आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर संदीप चौधरी सर, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सिनियर अभ्यासक माननीय मुकुंद पडके सर, चक्रा प्रकाशन पुणेचे माननीय घनश्याम पाटील सर आणि विनायक भोसले सर, या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते। आज आपण ज्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत ते पुस्तक म्हणजे मागच्या वर्षी नानन सर एकूण 70 दिवस अमेरिकेत वास्तव्याला होते। त्या 70 दिवसांच्या अनुभवाचं वर्णन म्हणजे हे पुस्तक आहे। इतकी वेगळी संस्कृती, त्यांना मिळालेले नवे अनुभव आणि ती अनोखी भूमी, इतकं राहणीमान, तिचं तंत्रज्ञान, इतकी प्रगती, या सगळ्याला नानन सरांनी एकदम जिवंत शब्दांमधून आपल्या जिवंत केलेलं आहे आणि असे प्रासंगिक संवेदनशील लेखकाच्या नानन सरांचं स्वागत आणि त्याचा परिचय करून देण्यासाठी आज मला खूप आनंद होतो। नानन सर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर गावचे। त्यांचं शालेय शिक्षण इथंच, पुढे उच्च शिक्षणाने रोजगाराच्या निमित्ताने ते कोकणातून मुंबईमध्ये आले। आरे पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स माटुंगा इथं त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळाली। त्याचबरोबर पदव्युत्तर शिक्षण सिडनेहम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स माटुंगा चर्चगेट इथं त्यांनी घेतलेलं आहे। पदोन्नतीनंतर राजापूर आणि 1984 मध्ये परळी सज्जनगड इथं शाखाधिकारी या पदावरती ते रुजू झाले आणि कायम ते साकारचे झालेले आणि हे आपल्या सज्जनाचं भाग्य आहे। लोकांसाठी काम करण्यापेक्षा लोकांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास असणारे नानन सर, त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले आणि ते अत्यंत यशस्वी पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे। सेवानिवृत्ती झाल्यानंतरही त्यांचं काम थांबलेलं नाही आहे। त्यावेळेचे जिल्हाधिकारी रामस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सातारा जिल्ह्याचं रिजन डॉक्युमेंट केलेलं आहे। त्यांची वाचनाची आणि हिंदी चित्रपटांची आवड आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। सर, साहित्य चक्रातमध्ये जे तुमचं लेखन आहे हिंदी चित्रपटातली तुम्ही वाचल्या अशा बरीचपर्यंत तुम्ही लिहिलेल्या आहेत। 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुद्धा त्यांनी खूप चांगली भूमिका बजावलेली आहे। त्यांचं जे ललित लेखन आहे त्याचं श्रेय ते कात्रे सरांना आणि चिटणीस सरांना देतात। आज त्यांचं हे पहिलंच पुस्तक प्रकाशित होते। उपस्थित सर्वांच्या वतीनं मी नानन सरांचं मनापासून अभिनंदन करते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि लेखक म्हणून नानन सरांचं मनोगत मला आपण ऐकणारच आहोत। मी विनंती करते नानन सरांना की आपण आपलं मनोगत आणि लेखकाच्या भूमिकेतून या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करू। माझ्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अनेक माझे तिथे बसलेले हॅलो ठीक आहे।
तिथे बसलेली सगळी मंडळी म्हणजे सुरूच मंडळी आहेत, ज्यांच्याशी मी प्रत्यक्ष अनेक वेळेला संभाषण करत असतो, चर्चा करत असतो आणि असा हा घरगुती इन्फॉर्मल कार्यक्रम ठेवलेला आहे. तर थोडंसं पारंपरिक पद्धतीने व्यासपीठावरच्या लोकांना मेन्शन करायच्या आधी थोडासा मी शेक्सपियरचा उल्लेख करू इच्छितो की कालच पुस्तक दिन झाला. पण पुस्तक दिनाच्या अनेक पोस्ट समाज माध्यमावर येत होत्या, पण शेक्सपियरचं नेमकं नाव नव्हतं. तर शेक्सपियरचा जन्म 23 एप्रिलचा आणि त्यांचा शेवटही 23 एप्रिलचा आणि म्हणून तो जागतिक पुस्तक दिन साजरा होतो. तर आणि शेक्सपियरचे कंटिन्यू मला आठवण आता आणि सुरुवातीला सांगायची वाटते की एक प्रसिद्ध वाक्य आहे, नावात काय आहे. म्हणजे नावात काय मराठीचं ट्रान्सलेशन व्हॉट इज इन द नेम. तर बऱ्याच लोकांना वगैरे माहिती असेल की शेक्सपियरची जी प्रसिद्ध नाट्य आहे त्याच्यातल्या रोमिओ ज्युलियट मधलं हे वाक्य आहे आणि ज्युलियट ही म्हणते व्हॉट इज इन द नेम. रोमिओ आणि ज्युलियट हे जसे आपल्याकडे पारंपरिक घराणी असतात आणि त्यांची भांडणं असतात तशी रोमिओ आणि ज्युलियटच्या दोन्ही घराण्यांची भांडणं होती आणि त्यामुळे रोमिओ नाव उच्चारलं तिला अडचण पडायची. तेव्हा ती म्हणाली की नावात काय व्हॉट इज द नेम. म्हणजे ती काय तिने पुढचं वाक्य असेल त्या संवादातलं दुसऱ्या अंकाचं नाव आहे वाक्य की गुलाबाचं नाव बदललं तर गुलाबाचा सुगंध काय मित्र. शेक्सपियरनी या ह्याच्यात मोठा संदेश दिला असं मला वाटतं की नावामुळे काही दडलेलं नसतं, आपल्या कृतीवर दडलेलं असतं. तर मला शेक्सपियरचा सुरुवातीला उल्लेख करायचा होता. सुरुवातीला आज आपल्या व्यासपीठावर बसलेले पाटील इथे सगळी मंडळी माझी ज्येष्ठ मंडळी बसले. नंतर सावरकर प्रसादचे अध्यक्ष, आमचे शिक्षक चांगल्या लेखक बिगडे सर आहे, धांडे सर आहेत, पाठीमागे तात्या आहे. म्हणजे तात्यांना मी इन्फॉर्मल तात्या म्हणतो, घराघरा व्यासपीठावर रमेशराव म्हटलं पाहिजे पण आमचं ते घरगुती आहे. पवार साहेब आलेले, कुपरगाव कुमार साहेब आलेले आणि बँक ऑफ महाराष्ट्र म्हटलं तर आमचे निमकर मिस्टर निमकर महाजनी दोघंही पुण्यावरून आलेले, ढवळे साहेब दोघंही पुण्यावरून आलेले, दलंग आहे, दरुड आहे आणि पुस्तकप्रेमीचे लोक आहेत. तर मिसेस माचवे आहे, तर सुभाषराव गुरव आहे. तर हा सगळा आपला एक समूह आहे आणि या समूहाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र येत असतो. तर आता दोघंही मुख्य काका साहेब आणि किती साहेब आहेत. तर मी काही ललित लेखक नाही, मी आर्थिक विषयावर लिहायचो आणि तुम्हाला दादा जेव्हा म्हणजे सुरेश दादा असायचे तेव्हा ते मला सांगायचे की तुम्ही संपाची बातमी देत आहे. मला वाटतं विनोद साहेबांना आठवत असेल तर नुसती बातमी देऊ नका, संप काय आहे हे सांगितलं पाहिजे. तर मी बातमी सांगतो. ही सुरुवात कशी झाली. पण अमेरिकेला जाताना ज्यावेळेला मी चिठ्ठी साहेबांना पण भेट होतो, त्याला 2-3 महिन्यात भेट होणार नाही. तर शिरीष साहेबांनी मला आग्रह केला, आग्रह म्हणजे आदेश दिला पुस्तक लिहायचं, पुस्तक लिहायला पाहिजे. आणि म्हणजे प्रकाशक मी बघतो त्यावेळेला प्रकाशकांचं नाव त्यांनी डिस्क्लोज केलेलं नव्हतं घनश्याम. आणि मग आम्ही ग्रुप केला आणि त्या ग्रुपमध्ये डॉक्टर श्रोत्री होते, आमचे निमकर बसलेले ते होते आणि माझी बाची होती, तिचा नवरा होता. आणि अमेरिकेला काय होतं ती तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही, बसेस नाही, मेट्रो फक्त शहरामध्ये म्हणजे बोस्टनला मेट्रो आहे पण आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे मेट्रो नाही, बस नाही. तर त्यामुळे आपण थोडे परावलंबी होतो आणि उबर होती पण उबरचं दारावर तर तेव्हा सोमवार ते शुक्रवार मला वेळ मिळायचा आणि जे आपण आधी शनिवार रविवारी बघितलं फक्त शनिवार बाहेर जायचं. तर मग संध्याकाळी मुंबई मोकळा झाला की तो त्याच्यात करेक्शन काही म्हणजे टेक्निकल करेक्शन शेवटपर्यंत आम्हाला 70 दिवसात आमचा ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट याच्यात गोंधळ उडायचा, तो अपराधी होता. तर असे लेख लिहायला लागलो आणि मग ते शेअर करायचे, त्याच्यामध्ये मग काही करेक्शन सुचवायचे. आणि एकदा मला सोबती साहेबांनी लिहिलेलं मला आठवतंय की त्याला स्पायसी लेख करा. तर म्हटलं स्पायसी काय करणार या प्रकारचे प्रवास होणाऱ्या लेखात आणि मला एखादी कविता टाका. मला तो काही मला काही म्हणजे असा एक्सचेंज झाला. आणि आल्यानंतर मग मी कात्रे सरांकडे गेलो. तर कात्रे सरांना म्हटलं म्हणजे संपादकीय काय म्हणायचं त्याला संस्करण
तर करा. आणि मग ते त्याच्या पद्धतीने केलं. मी थोडंसं तात्यासाहेब तुमची परमिशन घेऊन सांगू इच्छितो की 10 वाजेपर्यंत हेडलाईन आणि याच्यात उठणारा मनुष्य हे पहाटे 3:30 वाजता उठतात आणि आमची पुस्तकं वाचून आमच्या करेक्शन करत असतात. तर हे मोठं डेडिकेशन आहे ते. आणि कात्रे सरांची जी करेक्टेड केलेली आवृत्ती होती मी वेगळी ठेवलेली आहे. तर त्याच्यात इतक्या चुका होत्या. तर मिसेस म्हणाली की तुम्ही आता कात्रे साहेबांची शिकवणी ठेवा. तर म्हणजे मुद्दाम सांगू इच्छितो मी की क्रियापदाची जागा बदलली की वाक्याचा परिणाम आणि महत्त्व कसं होतं, किंवा विशेषण कुठे वापरायचं आणि क्रियाविशेषण कुठे वापरायचं. तर मला तर असं वाटतं की ते जास्त सगळी मंडळी असेल तरी जागा मंडळी आहे. तर एखादी सभासदांसाठी आमच्या कार्यशाळा घेतली त्यांनी, तर निश्चितपणे उपयोग सगळ्यांनी मिळूनच. आणि श्रोत्री सरांचं जो आजचं भाषण झालं ते जर 6 महिन्यापूर्वी अगोदर झालं असतं, प्रवास वर्णनावरील लिखाण करताना काय काय काळजी घ्यायची, आज सगळ्या आविष्कारामध्ये काय भाषण झालं, तर ते जर अगोदर झालं असतं तर बराच उपयोग झाला असता. पण ह्या पुस्तकात जी शीर्षक आहे आणि जे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटते त्याचं श्रेय मी मुंबईपणाने प्रामाणिकपणे आपले साहेबांना देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये काही गोष्टी राहिल्या आहेत. थोडंसं काही लिखाण म्हणजे रिपोर्टिंग काही वाटतं. म्हणजे कात्रे साहेबांनी मला मोठ्या सांगितलं होतं की बँक अधिकाऱ्यांना रिपोर्ट द्यायला लागला करायचं ना रिव्हिजन केली की, तर तो भास तुमच्याकडे होतो तुमच्या लिखाणामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यावर माझं पहिलं पुस्तक प्रकाशित होतं. मला अशी इच्छा असायची, म्हणजे आता श्रोतेला सकाळी बकेट लिस्ट शब्द वापरला, तर बकेट लिस्टमध्ये माझी एक इच्छा होती की आपलं पुस्तक व्हावं आणि त्या बकेट लिस्टच्या लिस्टप्रमाणे पुस्तक होतं आहे. थोडंसं मी हे प्राथमिक चर्चा झाल्यानंतर अमेरिकेतल्या माझ्या वास्तव्याबद्दल काही ते निरीक्षणाबद्दल सांगू इच्छितो की गेल्या खरं म्हटलं तर अमेरिकेच्या विमानात बसताना सुद्धा भागवायला लागला. पूर्वी ऑस्ट्रेलियाला 2 वर्ष राहिलं होतं माझ्या निर्णयाने. अन्य काही जवळपासचे आपल्या सर्वात प्रश्नाचे भूतान भीतर असे लेख देश चांगले देश लेख होते. पण अमेरिकेत जाताना आपल्याला कांगायला होतं, त्या मुस्लिमच्या विमानतळावर उतरलं असतं एकदम वेगळं सगळं वाटतं. आणि स्वच्छ रस्ते आणि वाहतुकीत गोंधळ नाही, शिस्त कोणी मोडत नाही, ह्या सगळ्या गोष्टी. आणि काड्यापेटी लागली, म्हणजे काड्यापेटी म्हणजे उदाहरण सांगतो, चांगली तरी गाडी काढायची आणि 6-7 किलोमीटर इंडिया स्टोअरमध्ये कुठेतरी जायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मला भागावलं होतं, थोडासा गडबडलं होतं. नंतर मग थोडासा ॲडजस्ट व्हायला लागलं. तर मग शुक्रवारनंतर शनिवारला आपल्याला जायचं असतं मुलाबरोबर. तर तसा प्रवास माझा सुरू झाला आणि त्याच्यानंतर बरंच काही काही लेखन झालं. त्याच्यात एक 3-4 ऑब्झर्वेशन फक्त मी आपण सांगू इच्छितो की ती कात्रे सरांनी बरोबर लिहिलेली आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये की देशांची तुलना नाही, म्हणजे भारत आणि अमेरिकेची तुलना नाही, पण आपल्याकडे काय आहे आणि आपल्याकडे आपण काय करू शकतो आत्ताच्या साधन सामुग्रीमध्ये सुद्धा. तर असं मला प्रश्न अनेक त्या ठिकाणी पडायचे. कारण मगाशी तसा उल्लेख करायला सगळ्या ठिकाणी शिस्त असायची, गडबड नाही, काही बातमी गडबड नाही. तर तरी सुद्धा तिथे फिरताना अनेक प्रकारचे आहार आणि बघितले, टेस्ट केले. तर चिपोटलेमध्ये मेक्सिकन फूड छान असतं आणि शाकाहारी पण असतं, मांसाहारी पण असतं. अनेक थाई तिथे चांगल्या प्रमाणात आहे आणि बीफ वगैरे म्हणतात काही तसं टेस्ट करू शकतो. आपल्या मानसिक संस्कारांमध्ये सध्या काय असेल, पण भारतीय हॉटेलसुद्धा खूप आहे. तर एक 3-4 उदाहरणं आपण आपण देऊ इच्छितो की तिथे गेल्यावर सुद्धा आपल्या देशाची, आपल्या संस्कृतीची, आपल्या समाज जीवनाची आठवण जात नाही. तर ज्या वेळेला आम्ही त्या एका रेल्वेच्या जंगलामध्ये फ्रीमॉन्टला माझ्या भाषेकडे गेलो होतो, तर तिथे 10 दिवस आमचा मुक्काम होता आणि एक रेल्वेचं जंगल होतं. तर त्या जंगलात गेलो होतो की शांतता आणि विनोदजी टुरिझमपासून ती शिस्त, म्हणजे मोबाईलला रेंज असेल किंवा नसेल, पण मोबाईलच्या शांततेच्या जंगलात तुम्ही वापरणार नाही. आणि आपल्याकडे माझ्या सगळ्यात म्हणजे माझी मिसेस मला नेहमी म्हणत असते की नवीन ठिकाणी गेली की पहिले फोटो काढायची काही. तर तिथल्या लोकांचं काय मला निरीक्षण दिसतं की आधी ते एन्जॉय करतात,
आणि मग नंतर काही त्याचा फोटो काढले तर ती शांतता आणि पाण्याचा आवाज. तर मला ती उर्वरता सिनेमातली गगन सिनेमातली यमुना तुझी प्रार्थना आठवली. स्मिता पाटील कराडे फिरते आणि ज्या मुली कोप काढून बसते उद्या असतील त्याबरोबर मान पाठ सरळ करते. तर अशी आपल्याला शांततेची अनेक वेळेमध्ये अनेक आठवणी झाल्या. आणि आम्ही त्या टाईम स्क्वेअरला गेलो होतो. तर ते टाईम स्क्वेअर म्हणजे मज्जाच, म्हणजे नुसतं मजा नाही, जर डबल मज्जा. तर असं 12 वाजता आम्ही गेलो जबरदस्त म्हणजे आपण स्तंभित व्हायला होतो. आणि मी डोळे मिटले. तर डोळे मिटले मला खूप दिसलं. तर 2015 साली सुषमा स्वराज्य त्या ठिकाणी गेलं. योगा दिनाच्या पहिल्या वर्षाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी ते डेब्यूट केलं होतं. तर त्या संस्कृतमध्ये सुभाषित सांगतायत आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन सांगतायत आणि शेजारी श्री श्री रविशंकर बसलेले आणि त्या ठिकाणी 30,000 लोक योगासनं करतात. तर एक त्याच्यामध्ये जाणवलं की योगासन हा काय आता कुठल्याही देशाची आता मानवता राहिली सगळं जगभर बसलं ती गोष्ट मला आठवली. अशा अनेक गोष्टी त्याच्यानं आठवल्या. आणि गमतीशीर गोष्ट सांगतो मला जास्त भाषेत मला असायचं नाही आहे पण परवा एका पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो आणि त्या तू त्या लेखिकाच कमी बोलल्या आणि मग सगळे लोक म्हणतात की मला बोलतात मी पण त्यांना वाटलं. तर हे सगळं करत असताना आम्ही ब्रुस्टर म्हणून एका गावावर गेलो होतो आणि जुन्या इमारती म्हणण्यापेक्षा आलिशान बनले आणि समुद्र किनारे सुद्धा त्यांच्या मालकीच म्हणजे आमच्यासारख्या प्रवासी लोकांना तिथे त्या समुद्र किनाऱ्याच्या त्या अंतिमत जायचा हे नाही एंट्री नाही सगळं काही गेलं होतं. तर त्या ठिकाणी आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो तिच्याकडे नाटक होतं. तर गर्दी होती आणि आपल्या पद्धतीने लोक बाहेर ढोलक्यांनी गप्पा मारत उभे होते आणि तेवढं ते आवाज एक बाई डॉक्टरवरून आल्या नरेंद्र 3. तर मला ते काय कोण आठवलं असेल म्हणजे इथे पुण्यातली बरीच मंडळी बसलेली आहे तिथे. तर मला बादशाही आठवलं आणि बादशाहीमध्ये तर असं ती पाठी असते. तर मी त्या पुस्तकात दिले की बादशाहीचं पहिलं का यांचं पहिलं. आता परवा त्याच्यानंतर मी 2-4 बादशाहीमध्ये गेलो पण ते माझ्या ओळखीचं आहे आणि पण ते गर्दी असल्यामुळे मला बोलता आलं नाही. तर अशा कंडिशन अनेक दिसल्या. आपला देश आठवतो आणि थोडा मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी पण आणि माझ्या आयुष्यात गेलं तर मलाही कसं जाणवतं की आत्ताच्या उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये आपलं जीवनमान हे अधिक चांगलं होऊ शकतं. आपण तेवढे कमिटेड नाही. म्हणजे आपलं इन्कम त्यांच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने GDP तुम्ही बघताय पण केवळ GDP हा काही पुरेसा विकास त्याचा होऊ शकत नाही. कुठला GDP आपला 10-20 पट असेल पण आत्ताच्या ॲव्हेलेबल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण थोडंसं जर काळजी घेतली तर ज्याला आपण ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो म्हणजे सुसह्य जीवन ते होऊ शकतं असं मी निष्कर्ष काढला. आणि माझ्या पुस्तकात मी आणखी एक शब्द वापरला आहे की तिथल्या लोकांना नागरिकत्वाचं भान हे जास्त आहे. ते आपल्याकडे करतो म्हणजे घंटागाडीचा विषय केला तर इतक्या वर्षाचा घंटागाडी इतकी स्टॅबिलाइज झाली तरी अजून आम्ही रस्त्याच्या आमच्या तांदळामध्ये नुसतं रस्त्याच्या कचरा टाकणार होत आहे. म्हणजे असं म्हणतात की टांगा कुकर म्हणजे आमच्या 2 पार्लीमध्ये इथे कुकरमध्ये त्याच्या टांगल्यामध्ये पण इथेही आमच्या पार्लीमध्ये रस्त्यावर कचरा टाकणार होते. तर हे कधी बदलणार असं वाटतं. आणि बाकीच्या मला अनेक सवयी लोकांच्या दिसल्या की लिफ्टमध्ये जाताना दुसऱ्याला पहिल्यांदा जाऊ दिसते. आम्ही मेट्रोमध्ये आग्र्याने प्रवास केला तर त्यावेळेला आम्ही आतमध्ये गेला 9:30 मुंबईसारखी मेट्रोमध्ये गर्दी होती. तर एका भारतीय मुलीनी मिसेस नामाला बसायला लागली आणि एका कोरियन मनुष्याने मला बसायला लागली. तर काही सिव्हिक सेन्सचे जे गोष्टी आहेत आणि त्या स्वातंत्र्यलक्ष्मीचा जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे म्हणजे एका कवीची कविता आहे. तर तो कवी असं म्हणतो की हे दीपदुबळ्या लोकांना म्हणजे ज्यांना कुठे आसरा नाही अशा लोकांनी माझ्याकडे या. तर काय मला जे काय रंजले गांधले असे म्हणतात की आपल्याची आठवण म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तारुण्याच्या या सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. फार काही त्याच्यामध्ये खरं नाही फक्त शब्द वेगळे आहेत. तर अशी आमची म्हणजे सहल अशी झाली आणि ह्या सगळ्या गोष्टीवर मला निमकरांचा उल्लेख करायचा आहे की निमकर आपला बरंच काही त्याच्यात आमच्या ग्रुपमध्ये लेख वाचला
की निमकर लिहायचे आणि निमकरांचे जावई तज्ञ ॲक्सिस बँकेत आपल्या HDFC, तर त्यांनी मला गुगल एलएमची माहिती दिली. म्हणजे गुगल एलएम या फ्री सॉफ्टवेअरवर आपला कुठलाही लेख आपण ऑडिओमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर ते लेख काही गोष्टी लगेच ते व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आणि माझ्या चॅनलवर टाकायचे. तर असं सगळ्या लोकांचं सहाय्य झालं. मुख्य त्याच्यामध्ये प्रेरणा असं म्हटलं तर श्री श्रीकांत ठाकरे जे माझे व्यक्तिगत मित्र आहेत, डॉक्टर श्रोत्री त्याच्यामध्ये बरं मोठं सहाय्य केलं. आणि एक दिवस मग चिटणीसांनी सांगितलं, चिटणीसांची स्टाईल काय आहे की ती वी कॉन्सेप्ट आहे, म्हणजे आपण करूया. तर मला प्रकाशन करायचं, गणेश शांतकडे करायचं याच्या प्रकारे. आणि मग जातीय सरांचे प्रकाशन ते आले होते, आम्ही इथे खाली बसलो होतो आणि मग तेव्हा सगळं म्हटलं त्यांनी मला स्कूल पाठवलं होतं आणि असं मी ठरवलं. तर ही मूर्ती आहे ना, ही मूर्ती लहान पण कीर्ती मोठी असेल. तर विनोद सरांच्या सहकार्यामुळे किंवा त्यांनी आम्ही एकत्र प्रकाशन करण्यामध्ये एकत्र होतो आणि सगळी टीम त्यांची होती. म्हणजे मी तेव्हा म्हणालो दुकानचा तुला स्वाद आला ना, ते म्हणे हे आज चालू करायचं. आणि जवळजवळ 47 प्रकाशनं त्यांची झाली. त्यांना ग्रामीण भागातल्या नवलेखकांबद्दल प्रेम आणि मी काही तोटावर म्हणून तुमचं सांगत नाही, पण आमच्यासारख्या नवोदित लेखकाला पुणे मुंबईतल्या एस्टॅब्लिश प्रकाशकांनी उभं करण्यात 2-3 वर्षाची मुदत सांगितली असते, 3 वर्षांनी यायचं. तर ते मला आपण पुस्तक करायचं आणि ते पुस्तक त्यांनी 3 वेळा वाचलं आणि ते पुस्तक उत्तम झालेलं पुस्तक आहे. ते काय किमतीला उपलब्ध आहे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या ते सांगतील त्यांच्या गोष्टी, पण माझ्याकडे मी त्यांच्या कॉपीज ठेवणार आहे. तर आपण जर ते पुस्तक माझ्याकडे विकत घेतलं तर तुमचे स्पीड पोस्टचे 50 रुपये वाचू शकतील. पण मी बँकर असल्यामुळे एकांच्या भीतीबरोबर सांगू इच्छितो आणि आपण हे पुस्तक वाचावं, ते शेअर करावं आणि हा प्रवास सगळीकडे वाढवावा. मला एक छोटासा मुद्दा आणखी एक सांगायचा आहे की 70च्या काळात असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्ग बँका, LIC आणि नंतर मग खाजगी बँका या सगळ्यांच्या एक्सपान्शनमुळे त्याचा आर्थिक स्तर उंचावला. त्यांची पुढची पिढी काय म्हणायचं म्हणजे अमेरिकेला कुठे विकसित राष्ट्रात जायला लागली आणि ते स्वतः पुस्तक लिहू लागले. तर हा आर्थिक आणि सामाजिक बदल आपला मोठा समाजात घडलेला आहे. नाहीतर आमच्यासारख्या मनुष्यांनी पुस्तक लिहिणं, त्यासाठी निधी उपलब्ध करून घेणं, तर हे आपण कधी विचार केला नसता. म्हणजे मी मुख्यत्वे करून जेव्हा या प्रश्नाबद्दल सामाजिक प्रश्नाबद्दल बोलतो तेव्हा आमचे कन्सेप्ट म्हणजे काय की फोडणीची पोळी आणि फोडणीचा भाग, म्हणजे याचा अर्थ काय की खर्च कमी करायचा, तर पैसे नसायचे. तर हा सामाजिक बदल डॉक्टर सरांनी किंवा डॉक्टर श्रोत्री सरांनी श्रीचिनी सरांनी तर टिपावा की 70चा पिढ्या ज्या दुर्बल म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत्या, म्हणजे उच्चवर्गीय असतील त्याची पडणार नाही, तर त्या आर्थिक स्तर उंचावला. आणि ह्याच्यामध्ये मला एक मोकळेपणे सांगावं असं वाटतं की 69 साली झालेल्या बँकांचं राष्ट्रीयकरण त्याच्यामध्ये ती इलेमेंट होती की त्याच्यानंतर जे बँकांचं प्रचंड एक्सपान्शन झालं तर आमच्या भागातल्या लोकांना 19व्या वर्षी नोकऱ्या मिळाल्या आणि त्याच्यातून आर्थिक परिस्थिती बदलली. तर हा सुद्धा एक सामाजिक अँगल आहे, तो मी काही ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण हे पुस्तक वाचावं आणि मोकळेपणाने त्याच्यावरच्या प्रतिक्रिया द्याव्यात. आमचे श्रोत्री सर म्हणाले आपण प्रतिक्रियांचं एक ऑनलाईन पुस्तक करू. तर आता सगळं शक्य झालं नाही काय वर्डमध्ये फक्त कन्वर्ट करायचं. तर आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि ही सगळी टीमची मंडळी इथे सगळे एकत्र आहे वी म्हणून आम्ही म्हटलंय ते संस्थापक आहेत ते. तर आपण सगळं असंच सांस्कृतिक चळवळ राबूया. मला एकच फक्त या लोकांनी विनंती करायची, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपण कार्यक्रम ठरवलं होतं, तुम्ही गिर्यारोहणला गेला ते बंगालला गेले. तर डोंबिवलीमध्ये एक पैमुग्रस्त आहे, तर ते आदान प्रदान कार्यक्रम करतात एकदा वर्षातून की तुम्ही एक पुस्तक आणून ठेवायचं त्या गाडीच्या रस्त्यावर आणि एक पुस्तक द्यायचं. हा एक कार्यक्रम असतो, आता चाललेला 10 दिवस आणि ते स्वतः हॉस्पिटलमध्ये पडलेलं आहे परवा ते. आणि दुसरा कार्यक्रम असतो की एक पुस्तक घेऊन जायचं. तर माझी अशी कल्पना आहे की विनोद सर त्याच्यामध्ये नेतृत्व देऊ शकतात की आपल्या पॅलेस गाडीच्या वगैरे टाकायची आणि 4 वाजता पहाटे उद्घाटन करायचं मंत्री महोदयांचं बोलू शकतो आणि कुठलंही एक पुस्तक ते येणार घेऊन जायचं
आपण प्रत्येकाने 15-20 पुस्तकं दिली तर सहज आपण 1000 पुस्तकं गोळा करू शकतो. तर हा जो डोंगरीचा पॅटर्न आहे तो आपण साताऱ्यात राज्याची माझी सर्वात नंतर विनंती आपण सर्वात त्या सहाय्य करा. आपण मोठ्या संख्येने माझ्याबरोबर लोक व्यक्त करण्यासाठी आला तर त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि 22 मेला परत तुम्हाला इथे यायचं आहे. 22 मेला एक प्रकाशन आहे माझंच. तर दैनिक प्रभातमध्ये जे लेख लिहिले तर त्या काही निवडक लेखांचं प्रकाशन आहे. तर पाटील साहेबांनी सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर लवकर पाठवा देवती भोपळे ते पाठवणार. तर परत एकदा आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि चिटणीस सरांनी विनायक राव यांची आम्हाला कायम इथे असतं की इथे येऊन तुम्ही कार्यक्रम करा. कार्यक्रम दररोज झाला तरी हरकत नाही. दररोज त्यांचं एक आता दररोज 2 कार्यक्रम झाले तरी हरकत नाही. तर त्यांना मी धन्यवाद देतो. थांबतो. थँक्यू. अमेरिकेत आपल्या आणि पुस्तकांचा हा प्रवास आणि सरांनी इतक्या छान शब्दात सांगितलं सर ऐकायला आम्हाला मजा झाली. मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आता आपण घडणार आहोत. अर्थातच या मान्यवरांचे सरकार पुस्तक जरी लेखकांना एकट्याने लिहिलं असलं तरी त्यामागे अनेक हात असतात. काही दिसणारे काही अदृश्य हात असतात. आज या व्यासपीठावर अशी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. खरं तर या मान्यवरांचा सत्कार म्हणजे फुल किंवा भेटवस्तू देऊन देणं एवढंच नाही आहे. तर आम्ही तुमच्याकडे ऋणी आहोत. तुमच्याकडे ऋण व्यक्त करतो आणि तुम्ही आपल्या विचारांमधून कार्यांमधून जे काही आम्हाला समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. कृतज्ञताच्या या सोहळ्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. अर्थातच सगळ्या मान्यवरांचे सत्कार लेखक श्रीराम नागलकर करणार आहेत. सर्वात आधी त्यांच्या आज हे पुस्तक ज्यांच्या शुभ हस्ते प्रकाशित होत आहे ते कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. नांदेड सर हा सत्कार करतील. सातारचे आवड लेखक त्यांचं पुस्तक जेव्हा मी भेटवस्तू आणि ललित सर बसले त्यांच्याही प्रवासवर्णनाचं पुस्तक साताऱ्यामध्येच आपण प्रकाशित केलं. ते अतिशय सुंदर झालं. ही एक साखळी आहे आणि या सगळ्या साखळीच्या मागे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. मी रवींद्र खंदारे सरांचा कॉलम केला. त्यांची 2 पुस्तकं आम्ही केली. चिटणीस सरांचा कॉलम केला. त्यांचा आनंद झालेला आहे. आजचे लेखक आहेत त्यांचाही कॉलम तुमच्याकडे केला. लेखक घडवण्याचं खऱ्या अर्थी जर काम करायचं असेल तर ते कसं करावं ते करण्याचं पुस्तकाविषयी सगळेच मान्यवर बोलणार आहेत. लेखकांनी मनोगत व्यक्त केले तर मग फारसे काही बोलणार आहे त्यापासून विकत घ्या वाचा एवढं सांगेल. सुरुवातीला शेक्सपियरचा उल्लेख आला. व्हॉट इज इन द नेम नावात काय आहे. तर खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि गरवारे महाविद्यालयात आमच्या रांजेकर मॅडम होते इंग्रजीच्या. शेक्सपियर त्यांचा अतिशय आवडीचा आणि दरवर्षी त्याचं शेक्सपियरचं घर बघायला जायचं मंडळी. मी त्याला 2-3 म्हटलं की मॅडम म्हटलं व्हॉट इज इन द नेम नावात काय असं आमची भाई म्हणाले. उदय देशपांडे म्हणाले. माझ्या रस्त्यामध्ये खेळा अरे म्हणजे भाईंचं नाही केलं शेक्सपियरचं आहे तुला कळतं का तू फक्त काय ना बाबा तेच तर सांगतो कोणी का असं नावात काय. तर नावात खूप काही आहे ते गेल्या काही दिवसामध्ये दिसून येते. नाव महत्वाचं आहे. म्हणजे आज विनोद दादा आहे आवर्जून सांगावं असं वाटतं मला. आचार्य आपले म्हणाले होते की बडोदा संस्थांचा दिवाणजी होण्यापेक्षा भोर संस्थांची संस्थानिक व्हा. 30 वेळा झालेली आहे. म्हणजे तुम्ही सातारचा जो तंतु महोत्सव चालवत आहे तुम्ही स्वतंत्र संस्थानिक आहात त्याचे आणि महाराष्ट्रभर तो रोजवताय. पुण्यामध्ये आमच्या पुस्तक महोत्सव होतो. मात्र त्याच्या आधी गेली कित्येक वर्ष साताऱ्याने ही परंपरा जपली आणि महाराष्ट्रभर पोहोचली. हे पुढे तितकं चांगलं व्यासपीठ तुम्ही तुमचं हक्काचं उभं केलेलं आहे. ते आणखी कसं मोठं होईल ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. पुस्तकप्रेमी तुमच्या वतीने तुम्ही चांगले कार्यक्रम करताय. महाराष्ट्राला अनेक लेखक देत आहे. ही खरोखरी खूप आनंदाने अभिमानाची बाब आहे. या पुस्तकामध्ये अमेरिकेचे अंतर्गत 70 दिवस तुम्ही अमेरिकेतले अनुभव मांडलेले आहेत. त्यांचं क्षितिज पण तसं खूप व्यापक आणि मोठं आहे. म्हणजे अमेरिका पाहताना ज्या वेगळ्या गोष्टी त्यांनी नोंदवल्या आहेत त्या निश्चितच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मी स्टॉक एक्सचेंजची इमारत तिथे गेल्यानंतर आपण कोणाचे होते चंद्रशेखर टिळकांचे होते. अर्थतज्ञ आहेत त्यांनी त्यांना तिथे होते. त्यांनी तिथलं प्राणी संग्रहालय बघितलं.
तिथलं ग्रंथालय बघितलं. अमेरिकेतलं ग्रंथालय ही कन्सेप्ट खूप छान आहे, म्हणजे वाचायला खूप मजा येते करायचं. आणि त्या अनुषंगाने सगळीकडची निरीक्षण नोंदवली ती खूप महत्त्वाची. शिस्त आहे, स्वच्छता आहे, हे सगळं कॉमन आहे. त्यावर खूप चर्चा सातत्यानं होते. म्हणजे देशाचं जेव्हा तुलना होते तेव्हा भारत आणि इतर देश अशी तुलना होतच राहते. मात्र आपल्या देशाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सुंदर देश आहे, इतका मोठा देश आहे. समाज सुधारक आगरकरांचं एक उदाहरण थोडक्यात मी सांगतो. आगरकरांचं एक व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानामध्ये त्यांनी पोटतिरीकीने सांगितलं की जातीअंताची लढाई लढली पाहिजे. त्यासाठी मार्ग काय? तर ते म्हणजे तुम्ही आंतरजातीय आंतरधर्मी लग्न करा. समोर एक कपड बसलेलं होतं, त्याकडे तरी म्हणून ऐकत होतं. व्याख्यान संपलं, ते दोन मुलं पुढे आली, मुलगा आणि मुलगी. आगरकरांच्या पाया पडले आणि ते म्हणजे आम्ही आज खूप निश्चिंत झालो. मी मराठा आहे, ती दलित आहे. आम्हाला दोघांनी लग्न करायचं होतं. मात्र दोघांची घरच्याचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे आम्ही शासन करतो. आज पण तुमचं व्याख्यान ऐकलं तर आम्ही ठरवलं की आम्ही लग्न करणार. आगरकरांनी सांगितलं की अजिबात करू नका. तुमच्या दोघांसाठी जी स्थळं आली त्यांच्यासोबत तुम्ही लग्न करायला वेळेवर. ते म्हणाले मग आता तास दीड तास तुम्ही बोलत ते काय होतं? तिने सांगितलं, अरे मी बघा म्हटले, आता जर तुम्ही एकमेकाशी लग्न केली, दोन्ही कुटुंब एकमेकांना मागतील, ते आपल्याला हवंय का? त्यांचं विधान होतं, कुठलीही क्रांती ही एका रात्रीत घडत नसते, त्यासाठी पिढ्याने पिढ्या कापावं लागतं. म्हणजे तुम्ही आता वेगवेगळ्या जोडीदारासोबत घरचे जी निवडले त्यांच्यासोबत लग्न करा आणि तुमच्या मुलांना त्यांची जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य द्या. परिवर्तन असंच असतं. त्यामुळे जर आपल्या देशामध्ये अनेक त्रुटी आहेत, वैशिष्ट्य दिसते, मात्र नक्कीच बदल घडतोय. तुमच्यासारखे लोक सातत्याने प्रबोधन करत आहेत, तुमची निरीक्षण होत आहेत. अशी पुस्तकं त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. हे मला खूप जमेची बाजू वाटते. मराठी साहित्यामध्ये सध्या प्रवास करण्यानंतर सातत्याने तुम्ही गुगलवर कुठल्याही ठिकाणाचं जर नाव टाकलं तरी भरपूर वर्णन येतं. मग अशी पुस्तकं का लिहावी? कारण त्यामध्ये समांतर भावना आहेत, त्यांचे वैयक्तिक अनुभव आहेत. तिथे गेल्यानंतर मराठी संस्कृती त्यांना आठवणार, तिथे गेल्यानंतर गांधीजी आठवणार, तिथे गेल्यानंतर अर्थशास्त्राचा विचार करणं, भारतीय लोकांचा विचार करणं हे तुम्हाला AI किंवा गुगल देणार नाही. या भावना जपण्यासाठी म्हणूनही अशी पुस्तकं महत्त्वाची आहेत. या पुस्तकाला नक्कीच चांगलं यश मिळेल. महाराष्ट्रभरचं खूप चांगल्या पद्धतीने वितरण करूया. आज हा प्रकाशनाचा समारंभ होत असतानाच जगभर हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध. म्हणजे भारतात तर सगळ्यात महत्त्वाच्या विक्रेत्याकडे आहेत. पण मला सांगायला आनंद वाटतोय, काल आम्ही अमेझॉनला हे पुस्तक अपडेट केलं आणि त्या पहिल्या दिवशी 2 अमेरिकेतून आणि 2 ऑस्ट्रेलियातून अशा 4 पुस्तिका विकल्या गेल्या. चक्राची भूमिका असते, म्हणजे चक्रात नाव का असं अनेक जण विचारतात. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही अध्यक्षरी म्हणून आम्ही चक्रात चालवलं. या पुस्तकाला इतकं उदंड यश मिळावं, तुमच्या पुस्तकाच्या विक्रीतून आमचाही एकदा अमेरिका दौरा व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद सर. या कार्यक्रमाच्या मुख्य सत्राकडे आपण वळतो आहोत. प्रकाशन सत्र. आपण फिरायला किंवा प्रवासाला का जातो? तर मनोमनात आनंद मिळण्यासाठी. रोजचं आपलं साचेबद्ध जगणं आहे ते मोडून मनमोकळा श्वास घेण्यासाठी. स्वातंत्र्य, मनाप्रमाणे वागण्याची मोकळी अनुभवण्यासाठी. मग ज्या देशाच्या जमिनीवर पाय ठेवताच आभाळाला भिडलेला निवडणुकीचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो, त्या देशातली मुलगी कशी असेल आणि तिचं वर्णन कसं करायचं? नाना सरांनी या पुस्तकात त्याच मुलगीचं वर्णन केले आहे. तेही अशा भाषेमध्ये केलेलं आहे की जे आपल्याला अमेरिकेला न जाताही ती मोकळीक आपल्याला अनुभवता येणार आहे. खरं तर अमेरिकेमध्ये भांडवल शेती आहे. जोवरी पैसा तोवरी पैसा हा तिथल्या भांडवली भूमीचा न्याय आहे. त्यामुळे संस्कृतीसाठी ही मंडळी पूर्वेकडे बघतात असं म्हणतात, ते काही खोटं नाही. पण पूर्वेकडे जा किंवा पश्चिमेकडे, माणूस इथून तिथून एकच आहे. जिथं रातोरात 30-30 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जातो, तिथंच कामगारांचा गौरव दिन सुद्धा साजरा केला जातो. मग भारतासारख्या शतकानुशतकं श्रमसंस्कृती जोपासणाऱ्या देशातल्या नांदेड सरांना ही परंपरा अमेरिकेतली दिसली नसली तरच नवल. आणि म्हणूनच या पुस्तकात आपल्याला अमेरिकेतल्या कामगारांचा गौरव दिन कसा असतो याचं वर्णन सविस्तर आपल्याला बघायला मिळतं. खरं तर अमेरिकेतलं अर्थकारण, तिथलं तंत्रज्ञान
प्रगतीमागचे हात दिसतात. झुलत्या पुलावामध्ये अभियांत्रिकी कौशल्य आहे. गुरुत्वाकर्षणाचे नियम जुगाडणारं पाणी या कलाकाराला दिसतं. अशी अमेरिका नांदेड सरांच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. तिथल्या धबधब्याचे आवाज ऐकून नांदेड सरांच्या मनामध्ये कविता रुची घालते. आणि म्हणूनच मला खात्री आहे की अमेरिकेच्या प्रवासाचं हे जिवंत आणि रसरशीत वर्णन असलेलं हे पुस्तक आपल्या सगळ्यांना आपलं वाटणार आहे. तेव्हा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी चपराक प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आणि आदरणीय श्रीराम नांदेड सरांनी लिहिलेलं अमेरिकेच्या अंतरंगा या पुस्तकाचं प्रकाशन करावं. तुम्ही पण या. चपराक प्रकाशनचं व्यवस्थापक आहे त्यांनी सांगण्यात आले. आदरणीय प्रमोदजी विजय यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं नांदेड सरांच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. अमेरिकेच्या अंतरंगा हे पुस्तक आता वाचकांच्या हाती सरांनी सुपूर्द केलेलं आहे. या क्षणाला अधिक खास बनवणारी मान्यवर आणि सर्व उपस्थितांचे मी पुन्हा मनापासून आभार मानते आणि लेखक श्रीराम नांदेड सर यांचं अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देते. इथं उपस्थित सर्वांना मी विनंती करते की हे पुस्तक चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेलं श्रीराम नांदेड सरांनी लिहिलेलं अमेरिकेच्या अंतरंगात मूळ किंमत त्याची 300 रुपये आहे. पण आज सवलतीच्या दरात केवळ 200 रुपयाला हे पुस्तक आपल्याला मिळणार आहे. सर्वांना विनंती की हे पुस्तक जरूर खरेदी करा, वाचा, आपल्या सवयी ठेवा, आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर भेट द्या. यानंतर आजचे उत्सवमूर्ती नांदेड सर यांचा सत्कार आपण करणार आहोत. आदरणीय कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा. हा सत्कार म्हणजे नांदेड सरांना पुढच्या पुस्तकासाठी, आता दुसरं पुस्तक तर तयार झालेलंच आहे, तिसऱ्या पुस्तकासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. या पुस्तकाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान आता आपण करणार आहोत. ज्यांनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलं त्यांच्यावरती ओके. या सर्व आयोजकांच्या वतीनं चपराक प्रकाशनचे माननीय घनश्याम पाटील सर यांचा सत्कार करणार आहोत. कात्रे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार केला. शालेय विद्यार्थी या सत्काराची सुरुवात. या पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यांनी केलं त्या ज्योती घनश्याम आज या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत, पण चपराकचे व्यवस्थापक प्रमोद येवले सर हा सत्कार स्वीकारतील. ॲडव्होकेट सिंधू निमकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार स्वीकारायचा. प्रमोद येवले सर हे व्यवस्थापक आहे. म्हणजे नुसते व्यवस्थापक आहे आणि मग या प्रसिद्ध पुस्तकाच्या चर्चा घडवून म्हणजे लेखक आणि वाचक दोघांच्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम जेवढे सर करतात.
मला वाटतं एवढं म्हणजे शेतकऱ्याचे असतं कारण शेतकऱ्यांमध्ये एवढेच पण प्रत्येकात यानंतरचा सत्कार आपण करतोय ज्यांनी या पुस्तकाचं निधी शोधण्याचं काम केलं असे आदरणीय अनिल निकम सर, घनश्याम पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा. हे याचं शॉप आमच्या कॉलनीच्या शेजारी आहे, कॉलनीमध्येच आहे. मुद्रण स्वागत सर निकम साहेबांचे. मगाशीच मी असं उल्लेख केला होता की या पुस्तकामार्फत अनेकांचे नाव असतात. त्या पुस्तकाची तांत्रिक बाजू सांभाळलेली आहे तन्मय मुंजणी यांनी. तन्मय आज इथं उपस्थित नाहीत, त्यांच्या वतीनं त्यांची बहीण मैत्रिणी मुंजणी या सत्कार स्वीकारतील. मी सौ उज्ज्वला नाळे यांना विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा. तन्मय गोष्टी आमच्या शेजारचे आहे आणि त्याला आजच जेव्हा नवीन जेव्हा पहिला दिवस आहे त्याची आई पण इथे आलेली आहे आणि अभिजित म्हणजे वडील पण आहे. हे म्हणजे पिवळं तो तर युवा असल्यामुळे त्याचं खूपच दृष्टिकोन असेल. बदलून घेऊ. सर्व मान्यवरांचे आभार. आदरणीय कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, मार्गदर्शक श्रीकांत ठाकरे सर, नितीन ठाकरे सर, डॉक्टर संदीप शेट्टी, श्री चिटणीस विनायक भोसले आणि चपाट प्रकाशनचे प्रमुख आमचे जिवलग मित्र घनश्याम पाटील सर. घनश्याम पाटील म्हणजे आता साताराच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं एक हक्काचं ठिकाण झालेलं आहे. ते आपल्याला आता प्रकाशक शोधायची गरज नाही. कोणाचे पुस्तक निघालं तर घनश्याम पाटील आपलं प्रकाशन त्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतात. घनश्याम नेहमीच नवीन प्रकाशकांच्या नवीन लेखकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा प्रकाशक आहे. साताऱ्यातल्या प्रकाशन कट्टा सुद्धा त्यानं श्री चिटणीस साहेबांच्या साथीनं जोरदारपणे चालवलेला होता आणि आता पुस्तकं प्रकाशन करून सातारच्या मातीशी आपलं नाते फिरते हे घनश्याम दाखवून देतोय. सातत्यानं महाराष्ट्रभर तो फिरत असतो पण लेखकांना नवचेतना द्यायची, त्यांच्या लेखांचं प्रकाशन करायचं, त्यांच्या पुस्तकांना न्याय द्यायचं काम घनश्याम मोठ्या प्रमाणावर करतो. नानक सरांचे माझे तसे 25-30 वर्षांचे संबंध आहेत. मी दैनिक आयुक्तीमध्ये होतो त्यावेळेस नानक सर अग्रणी बँक अधिकारी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने टिपण्याची त्यांना सवय, बँकेत नोकरीला असल्यामुळे त्याची ती सवय त्यांची कायम राहिली असेल. आता मी त्यांचं वय सुद्धा विचारलं, 74 वय आहे. नानक सरांकडे बघून असं वाटत नाही की त्यांचं वय 74 आहे आणि ते निवृत्त होऊन 14 वर्ष झाले तरी त्यांचा पत्रकारांशी अतिशय सगळ्या पत्रकारांशी जवळचा संबंध राखलेला आहे. साताऱ्यात विकास व्हावा, साताऱ्याचं रूप बदलावं, साताऱ्यामध्ये चांगल्या लोकांमध्ये सवयी लागाव्या यासाठी त्यांना सतत पोटतिडीक वाटत असते आणि ते बोलून दाखवतात, कधी लिहितात. चांगली माणसं साताऱ्याशी जोडण्याचा सुद्धा चंद्रशेखर टिळकांपासून अगदी अनेक माणसं त्यांनी साताऱ्याशी जोडण्याचा सुद्धा सातत्यानं प्रयत्न केला. अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोळ्यातून अमेरिका बघितलेली आहे आणि त्यांना जशी अमेरिका दिसली तशी ती सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून आपल्याला केलेला आहे. प्रत्येकाला आपल्या दृष्टीतून प्रत्येक देश हा वेगळा भासत असतो आणि त्या देशाची आणि आपल्या देशाची तुलना त्यांनी केलेली नाही असे त्यांनी स्पष्टपणे महत्वाचं सांगितलेले. नाहीतर एखाद्या परदेशवारीमध्येच आपण लगेच तुलना करायला लागतो. पण आपले प्रश्न आणि त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आपली लोकसंख्या त्यांची लोकसंख्या वेगळी आहे. म्हणजे अमेरिकेतले स्वच्छ रस्ते बघितले की आपल्याला आनंद वाटतो पण आपल्याकडे ब्लिंकिट आहे की 10 पैशाची गोळी सुद्धा आपल्याला ताबडतोब मिळू शकते. हे भाग्य आहे, नाही तिथं 7 किलोमीटर जावं लागतं. म्हणजे ह्या सुद्धा आपल्या देशाच्या जमेच्या बाजू आहेत आणि त्या आपल्याला इतक्या सुस्त सुद्धा बनवतात. तर त्या सुद्धा तुलनात्मक दृष्टीनं नानक सरांनी जर लिहिलं असताना की बाबा तिकडं स्वच्छता चांगली वाटते पण इथल्या गर्दीचा फायदा आहे की ब्लिंकिट सारखी लोक सुद्धा आपल्याला उपलब्ध होतात.
किंवा आपली जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती किती मजबूत आहे आणि त्यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही किंवा डॉलरचे दर बघितल्यानंतर आपल्याकडे 10 रुपये वाढले तर खूप महागाई वाढली असा प्रचार प्रसार होतो. तिथले सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दर किती भयंकर आहेत, सामान्य माणसांचं जगणं किती अवघड आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अमेरिकेत गेल्यानंतर नानल सरांनी पुस्तक लिहिलं, संमेलनानंतर ते येते. दातेरी सरांचं पुस्तक आलं, नानल सरांचं पुस्तक आलं. साताऱ्याची साहित्यिक चळवळ वाढावी या दृष्टीनं आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम सुरू केलं. त्याचा शेवट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असावा अशी भावना शाखा स्थापनेच्या वेळेस आमची होती. आणि जेवढी गोष्टी माझ्या 15 वर्षाच्या साहित्य परिषदेच्या कारकिर्दीमध्ये यशस्वी झाले की साताऱ्यातली साहित्यिक चळवळ वृद्धिंगत झाली आणि संमेलन सुद्धा झालं. संमेलन झाल्यानंतर पुढच्या 30-35 वर्षात पुन्हा साताऱ्यात संमेलन कधी होईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळं ह्या संमेलनाच्या आठवणी पुढे 30-35 वर्ष राहणार आहेत. त्यामध्ये मग नामन सरांचं पुस्तक आलं, दातेरी सरांचं पुस्तक आलं, सविता कारंजकरांनी कवी कट्टा सांभाळला, घनश्याम पाटील सरांनी चिटणीस आणि प्रकाशन कट्टा सांभाळला, डॉक्टर श्रोत्री संमेलनाच्या व्यासपीठावर मुख्य वक्ते म्हणून एका परिसंवादात होते. या सगळ्या आठवणी आपल्याला या संमेलनानं दिलेल्या आहेत आणि आता हे संमेलन लेखक देण्याचं काम करते. त्यामुळे आनंद सरांचं पुस्तक हे संमेलनानंतर आलेले, त्यामुळे संमेलन त्यांनी बघितले, तिथल्या लेखकांना ऐकलेले, त्यामुळे त्या दृष्टीचा प्रभाव सुद्धा संमेलनातल्या लेखकांच्या पुस्तकावर निश्चितपणे पडलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नानल सरांचं पुस्तक हे अतिशय वाचनीय सुद्धा आहे आणि ते अमेरिकेत जाणाऱ्यांना सुद्धा इथनं पुढं दिशादर्शक ठरेल असं मला वाटतं की नानलांच्या दृष्टीतनं सुद्धा आपण अमेरिका बघायला हरकत नाही. हे प्रवास वर्णन म्हणून घनश्याम सरांनी आजच जाहीर केले की 4 परदेशी लोकांनी जे अमेझॉनवरून बुक केलेले म्हणजे पुस्तकाला सुद्धा उदंड प्रतिसाद देशातून आणि परदेशातून मिळेल अशी मला खात्री वाटते. नानल सरांना मी शुभेच्छा देतो. डोंबिवलीमधलं पुस्तकांचं आदान प्रदान सोहळा साताऱ्यात घडला पाहिजे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर आपण ते काम आम्ही पुस्तक प्रेमी आणि आपण मिळून ते या वर्षी करूया. काय करायला हरकत नाही. 100% आणि नानल सर जे म्हणतील त्या पद्धतीने आम्ही नंदकुमार सावंत आपले साहित्य परिषदेचे मुख्याध्यायिका आहेत तर आम्ही मिळून त्यामध्ये निश्चितपणे योगदान देऊ याची ग्वाही या निमित्ताने देतो. आणि चांगलं जे जे साताऱ्यासाठी आपल्याला करता येईल ते सगळे आपण हातात हात घालून करू. हा उपक्रम सुद्धा सुरू करण्यासारखा एकच दिवसाचा उपक्रम आहे. फार अवघड सुद्धा नाही, पैसे सुद्धा फार खर्च होणार नाही. म्हणजे आपल्याला कार्पेट टाकायला लागेल तेवढाच आणि नगराध्यक्ष आपल्या हातातलाच असल्यामुळे कार्पेटचा सुद्धा खर्च आपल्याला येणार नाही. म्हणजे तर ते आपण साताऱ्यात निश्चितपणे ह्या वर्षी त्याची सुरुवात करूया हा शब्द तुम्हाला देतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद सरांना, सरांच्या पुस्तकाला आणि संपूर्ण साताऱ्यातल्या सांस्कृतिक चळवळीला आपण दिल्या मनापासून धन्यवाद. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या पुस्तकातले 2 प्रातिनिधिक लेखांचं अभिवाचन आम्ही देणार आहे. पहिला लेख आणि शेवटचा लेख. त्यातल्या सुरुवातीला मी पहिल्या लेखाचं अभिवाचन करते. त्याचं शीर्षक आहे एका नवख्या माणसाला दिसलेली अमेरिका नव्या जगात पाहून. 11 जुलै 2025 मुंबईच्या गजबजलेल्या विमानतळावरून अमेरिकेच्या प्रवासाला सुरुवात केली आणि वेळेच्या खंडामुळे त्याच दिवशी बोस्टनमधून उतरले. एकाच दिवशी 2 देश, 2 वेळा आणि 2 जग. विमानातून उतरल्या क्षणी जाणवलं आता मी खरोखरच एका वेगळ्या जगात आले. विमानतळावर मुलगा भेटायला आला होता. पहिल्या काही दिवसात सगळंच अपरिचित, विशाल, शांत आणि काहीसा भांबावून टाकणारं. रस्त्यांची रुंदी, उलट दिशेनं चालणाऱ्या गाड्या, कुठेही हॉर्न न वाजवणारे वाहन चालक आणि जरा काही लागले की मोठ्या स्टोअरमध्ये जाण्याची प्रथा, या सगळ्यांनी मनात एकाच वेळी कुतूहल आणि आश्चर्य निर्माण केलं. हळूहळू या जगाचा सराव होऊ लागला. मुलांच्या घराभोवताचे रस्ते ओळखीचे झाले आणि परकेपणा कमी होऊ लागला. त्या क्षणापासून अमेरिकेकडे एका उत्सुक निरीक्षकाच्या नजरेनं मी पाहू लागले. शिस्त आणि वेळ पाळण्याची संस्कृती. अमेरिका म्हणजे वेळेचं आणि शिस्तीचं साम्राज्य. प्रत्येक जण आपल्या कामात गुंतलेला, नियोजनबद्ध आणि वेळेचा अनुभव. इथं वेळ पाळणं ही सवय नसून संस्कृती आहे. भारतामध्ये जसा संध्याकाळी घरवर गप्पा, चहा आणि एकत्र जेवणाचा रिवाज असतो तसं इथं क्वचितच दिसतं.
लोक कामानंतरही स्वतःच्या छंदामध्ये किंवा वैयक्तिक कामात व्यस्त असतात. स्वतःच्या पायावर उभं राहणं ही संकल्पना इथे लहानपणापासूनच रुजवली जाते. तरुण वयातच मुले स्वतःचा खर्च उचलतात, शिक्षण घेतात आणि स्वतंत्रपणे राहतात. घर सुबक, नीटनेटके आणि नियोजनबद्ध असतात. जणू प्रत्येक गोष्ट आधीच ठरवून आखलेली. ही जीवनशैली भारतातील आपल्याला परिचित असलेल्या अनौपचारिकतेच्या अगदी विरुद्ध आहे, पण तिच्या मागचं तत्व त्याचं मला आकर्षण वाटतं. स्वावलंबन आणि शिस्त हेच यशाचे खरे आधारस्तंभ. वेशभूषेतील मोकळेपणा. इथली वेशभूषा म्हणजे साधेपणा आणि आरामदायी. जीन्स, टी शर्ट, शर्ट सगळं अगदी सहज, कुठलाही देखावा नाही. भारतात जशी पारंपरिक पोशाखांची ओळख असते तशी इथं नाही, पण प्रत्येकजण आपलं आयुष्य स्वतःच्या शैलीत जगतो. वेशभूषेतून दिसणारा आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्य हेच इथल्या लोकांचं सौंदर्य असतं हे बरोबरी जाणवत होतं. संसाधनांची समृद्धी आणि स्वच्छतेचं काम. अमेरिका म्हणजे संपन्नतेचं प्रतीक. रस्ते, खंड, पायाभूत सुविधा मजबूत आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आदर्श वाटावी अशीच होती. कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, पर्यावरणाची काळजी या सगळ्या गोष्टींमध्ये जबाबदारी जाणवते. तंत्रज्ञानाच्या मदतीने दैनंदिन जीवन अधिक सोपं आणि कार्यक्षम केले. स्वच्छता आणि शिस्त या सवयी नसून नागरिकत्वाचं भान आहे असं वाटावं इतकी नीटनेटकी व्यवस्था सर्वत्र दिसते. सार्वजनिक वाहतूक मर्यादितच. भारतामध्ये बस, रेल्वे आणि ऑटो या सार्वजनिक वाहतुकीवर संपूर्ण देश चालतो, पण अमेरिकेत ही व्यवस्था मर्यादित आहे. मोठ्या शहरांशिवाय सार्वजनिक वाहतूक फारशी उपलब्ध नाही. प्रत्येक जण स्वतःच्या गाडीवर अवलंबून असतो. त्यामुळं पार्किंग आणि ट्रॅफिक या सौंदर्य समस्या निर्माण होतात. मात्र वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हे इतकं वैशिष्ट्य. हॉर्नशिवायही वाहतूक सुरळीत चालते हे पाहून खरंच आदर बोलावा. संस्कृती आणि सामाजिक रचना म्हणजे दोन लोकांची दोन जगं आहेत. भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या आत्म्यातील फरक अगदी स्पष्ट होऊन जातो. भारतामध्ये नातेसंबंध, कुटुंब, सण समारंभ, सामूहिक आनंद हे जीवनाचे केंद्रबिंदू आहे. इथे मात्र व्यक्तिवाद आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना प्राधान्य दिले जाते. भारत आपण या भावनेवर उभा आहे, तर अमेरिका मी या भावनेवर. पण दोन्हींचं संमिश्रणच खरं संतुलित जीवन देऊ शकतं. भारताची माणुसकी आणि अमेरिकेची कार्यशिस्त यांचा मिलाप झाला तर हे मानवी संस्कृतीचं सर्वोत्तम रूप ठरेल. परदेशातही भारतीयपणाची खूण. अमेरिकेत असताना मला भारतीय संस्कृतीचा ओलावा सतत जाणवला. मागील आठवड्यात भरतनाट्यम कार्यक्रम पाहिला. प्रेक्षकांमध्ये 90% भारतीय. मध्यंतराला चहा आणि स्नॅक्स, शेवटी भारतीय जेवण. एका क्षणी वाटलं आपण आपल्या पुण्या मुंबईतच आहोत. मध्ये भाजीकडे गेलो असता तिने घरीच चक्का करून श्रीखंड गेलो. त्या बोलव्यानं मन आपोआप भारतात पोहोचलं. परदेशात राहूनही संस्कृतीचा सुगंध जपणारे आपले लोक हे दृश्य अत्यंत भावलं. दोन जगाचा संगम. या पहिल्या अमेरिका भेटी मला जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. इथली प्रगती, तंत्रज्ञान आणि शिस्त जर भारताच्या उदार माणुसकीशी जोडता आली तर ते मानवी जीवनाचं आदर्श उदाहरण ठरेल. अमेरिकेनं मला वेगळं जग दाखवलं, पण भारतानं मला त्या जगाला समजून घेण्याची दृष्टी दिली. या पुस्तकातला शेवटचा 45वा लेख, त्याचं शीर्षक आहे 70 दिवसांची अमेरिका, मनातली एक हळवी गाठ. 70 दिवस एका मोठ्या देशात, नव्या संस्कृतीत, नव्या लोकांमध्ये मिसळण्याचा अनुभव. ही केवळ प्रवासाची गोष्ट नाही, ही मनाच्या एका खोल कप्प्यात जपून ठेवावी अशी आठवण आहे. मी अमेरिकेत प्रथमच आले. सुरुवातीला मनात थोडी धाकधूक होती, पण जेव्हा कॅलिफोर्नियाच्या मोकळ्या आकाशात आली 10 दिवस घालवले, तेव्हा या धाकधुकीचं रूपांतर उत्सुकतेत झालं. सन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन ब्रिजवर उतरवून जेव्हा समुद्राच्या लाटांनी मनातली शांतता स्पर्शली, तेव्हा वाटलं प्रवास फक्त ठिकाण पाहण्याचा नसतो, तो स्वतःला नव्यानं पाहण्याचा असतो. नंतर न्यूयॉर्कमध्ये 3 दिवस.
स्टॉक एक्सचेंजच्या भिंतीमध्ये जगाच्या आर्थिक नारीचा तोटा ऐकू येतो, पण त्या गर्दीतही एक शिस्त, एक ज्ञानालय आणि एक अदृश्य समजूत आहे. उरलेले दिवस मार्गो बोस्टनमध्ये इथल्या वाचनालयाला भेट दिली तेव्हा वाटलं शांततेने शब्द असतात आणि त्या शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. त्या वाचनालयात काही क्षण एकटं बसून पुस्तकांच्या पानांमध्ये हरवताना माझ्या आतल्या लेखकाला एक नवा सूर सापडला. या 70 दिवसात मी सुमारे 40 ठिकाणी गेले. काही प्रसिद्ध, काही अगदी लहान, पण प्रत्येक ठिकाण एक वेगळी कथा सांगत होते. अनेक कुटुंबियांमध्ये आपुलकीने स्वागत झालं. जीवनात अमेरिकन, मेक्सिकन, काही अशा विविध जातींचा अनुभव घेतला व निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मला मिळाली. जमीन, झाडं, वारा आणि मी एकत्र चालत होतो. या प्रवासानं मला खूप काही शिकवलं. दुसऱ्याबद्दल आदर व्यक्त करणं, पादचारी रस्त्यावर असताना गाडीनं थांबणं, वेळेचं भान, स्वच्छतेची जाणीव, या सगळ्या गोष्टी इथे केवळ नियम नाहीत तर ते संस्कार आहेत. आठवणींच्यासोबत माझ्या आतापर्यंतच्या लेखात मी कोणाची नावं घेतली नाही. या लेखात मात्र काही लोकांचा उल्लेख करणं मी आवश्यक समजते. सर्वप्रथम नरेंद्र, माझा मुलगा, ज्याच्याकडे आम्ही आलो. 70 दिवस तो कायम आमच्या बरोबर राहिला. ऑफिसमधून आला की लगेच तो आम्हाला बाहेर घेऊन जात असे. तो 6वी-7वा आमच्यासोबत होता. सोमनाथन यांची भाजी, स्वराली दिले जोडकर, शशांक दुबे आणि तन्वी भिडे, तेजा आणि आशिष नाडकर्णी, आदित्य कुलकर्णी आणि त्याच्या आई, दीपक जोशी हा माझा कॉलेजमधला वर्गमित्र आणि त्याचे कुटुंबीय, राहुल आणि सुनीती पारसनीस यांच्या घरी आमचे आपुलकीने स्वागत झाले. शशांकच्या घरी तर आम्ही 10 दिवस राहिलो. तिथे माझी सिडनीमधली मेहुणी, विवेक आपटे आणि त्यांचे कुटुंबीय आले होते. त्यावर तिथं आमचे एक संमेलन झालं. दीपक जोशी यांच्या घरी गेलो असता माझे दुसरे मित्र रोहिणीचे पात्रे जोशी आणि त्यांचे कुटुंबीय भेटले. या सर्वांच्या सहवासानं आणि आपुलकीनं आपण कोणत्या देशात आलो आहोत असे वाटलेच नाही. श्री गणेशाच्या उत्सवात आदित्य कुलकर्णी तसेच तेजाच्या विद्यार्थ्यांचा योग आला. जोर जुला तारख्या म्हणताना मला माझ्या गावच्या गणपती उत्सवाची आठवण झाली. वाघमारे कुटुंबियांकडे गेलो असता आरती झाल्यावर त्यांनी उन्नीचे ताजे मोदक खाऊ घातले. नरेंद्रच्या अपार्टमेंटमध्ये त्याचा मित्र यश हा सुद्धा त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे जवळचा झाला. त्यांची टीम एक नाटक बसवलं, रामायण, इंग्रजी. त्यात तो रामाची भूमिका करत होता. ते नाटक बघायला आम्ही नसणार याची आपली तुमतूर लागून राहिली आहे. आता निरोपाची वेळ आहे. मनात तुमतूर आहे पण समाधानही आहे. कारण मी केवळ अमेरिका पाहिली नाही तर मी अमेरिका अनुभवली. मी केवळ ठिकाणं पाहिली नाही तर तिथं माणसं मला भेटली. मी केवळ फोटो काढले नाही तर मी आठवणी साठवल्या. हा माझा अमेरिका दौऱ्यावर गेलेला 45वा आणि शेवटचा. पण शेवट असावा असा की तो वाचणाऱ्याच्या मनात एक गाठ लागली जावा. ही गाठ केवळ आठवणीची नाही तर एका संस्कृतीशी, एका अनुभवाशी आणि एका भावनेशी जोडलेली आहे. पुन्हा याची इच्छा आहे, कदाचित वेगळ्या ठिकाणी, पण मनात हीच भावना असेल की मी तो आलो होतो, काहीतरी घेऊन गेलो आणि काहीतरी तिथेच सोडून गेलं. आपुलकी, आदर आणि हळवी. या 2 लेखांच्या अभिवाचनानंतर श्रीराम नांदेसर यांचे चिरंजीव नरेंद्र नांदे यांचा बोस्टनहून आलेला संदेश मी वाचू दाखवते. प्रिय बाबा, आज तुमचं पहिलं पुस्तक प्रकाशित होतं. मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. तुमच्या पहिल्या अमेरिका भेटीला खूपच मजा आली. आपण जिथे जिथे गेलो तिथे तुम्ही खूप उत्साहाने आणि कुतूहलाने सगळं अनुभवत होता आणि तुमच्या लेखनातून वाचकांनाही तो अनुभव मिळेल याची मला खात्री आहे. त्या प्रवासानं आपल्याला खूप छान आठवणी दिल्या आणि त्या आता तुमच्या पुस्तकामुळे जतन झाल्या आहेत. पुढेही असेच अनेक प्रवास, अनेक पुस्तके मिळत ही शुभेच्छा. नरेंद्र सरांना आपण धन्यवाद देऊया. त्यांनी इतक्या छान शुभेच्छा आपल्या बाबांना दिल्या. यानंतर आपण मनोरंजनाकडे वळलो आहोत. सर्वात प्रथम मी आमंत्रित करते आदरणीय मुकुंद फडके सरांना.
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठावरील हाऊसफुल समोरील हाऊसफुल मान्यवर, कारण नानल साहेबांचं अभिनंदन अजून एका पहिल्यांदा करतो की ह्या सभागृहानं एवढा हाऊसफुल प्रेक्षक आतापर्यंत पहिल्यांदाच बघितलेला आहे, तर त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ह्या सभागृहामध्ये अनेक पुस्तक विषय प्रकाशन कार्यक्रम झाले, पुस्तकावरच्या चर्चा झाल्या, पण अनेकदा रिकाम्या खुर्च्यांची संख्या जास्त असायची. पण नांदल साहेबांचा जनसंपर्क आणि त्यांचा फॉलो याच्यामुळे एवढी लोक इथे आले, त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्वात प्रथम अमेरिकेच्या अंतर्गत या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं पण जाहीर करतो. आणि पुढच्या पुस्तकाचं तुम्ही ट्रेलर सांगितलेलंच आहे. हे मला एक सांगायचं की त्यांनी शेवटच्या आता जे मॅडमनी वाचलं की त्यांना परत तिथं जायचंय अमेरिकेला बघायला, अमेरिका बघायला परत जायचंय. गमतीनं फक्त सांगतो की तुम्ही 70 दिवसात 40 ठिकाणं बघितली, फक्त एक सर्वात प्रेक्षणीय ठिकाण बघायचं राहिलं ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. ते पुढच्या भागात जेव्हा त्या डोनाल्ड ट्रम्पची निश्चितच भेट घ्या, कारण आता जगातलं सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे आहे. निश्चितच तुम्ही बघा, कारण भारताला कालपर्यंत डोनाल्ड ट्रम्प भारताला भेद किंवा नरक म्हटले होते, त्यामुळे अमेरिकेला तो स्वर्ग मानतात. त्यामुळं आपण हा विषय जरी चर्चेचा असला वेगळा असला तरी पुस्तकाच्या निमित्तानं हे जेव्हा नारायण साहेबांनी पुस्तक करायचे डोक्यात घेतलं, तेव्हा त्यांनी जी रॉ मेल माझ्याकडे पाठवली होती. कात्रे साहेब सगळ्या संस्कार नंतर करणार होते, त्यानंतर मला ते वाचता आलं नाही. आत्ताच पुस्तक मी बघितलं, त्या माझ्या स्मृतीवर आधारितच फक्त मी बोलतोय की काय असेल त्याच्यामध्ये. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन, पुस्तकाचे लेखक आणि पुस्तकावर संस्कार करणारे तिघही त्यांनी आपलं काम इतकं प्रामाणिकपणे आणि इमानदारीने केलं की एक चांगलं प्रोडक्शन आपल्या हातात लागलं. कारण जेव्हा संपादकीय विभागात किंवा वृत्तपत्रामध्ये काम करणारा एखादा व्यक्ती जेव्हा एखादा साहित्य कृतीचं संस्करण करतो, तेव्हा पोट हेडिंग, ज्याला मी म्हणजे वृत्तपत्रीय भाषेमध्ये सब हेडिंग म्हणतो, ज्याला पोट शीर्षक म्हणतात, ते ऑटोमॅटिक येतातच. त्याचं तुम्ही इतर जर कुठली प्रवास वर्णनं बघितली असेल ती एकदम साध्या पद्धतीमध्ये काही नसतं अनेकदा, पण ह्या पुस्तकात आपल्याला दिसतात, पोट शीर्षक दिसतात, तर पण त्या खाली काय आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात येतं. त्यामुळे एक चांगलं झालेलं आहे. आणि पुस्तकाची रचना निर्मिती सुद्धा खूप सुंदर केली. त्याच्यामध्ये नानल साहेबांनी काढलेले फोटो तर निश्चितच आहेतच, पण त्यांनी स्वतःहून काही फोटो वापरलेले आहेत. मुखपृष्ठ चांगलं झालेलं आहे. आणि आमच्या इथल्या व्यासपीठाचे आम्ही जे विनोदत्त गेले, पण आम्ही जे चौघही आहोत, मी शिरीषराव, डॉक्टर आणि आमच्या चौघांचं पण त्याच्यामध्ये थोडं योगदान आहे. कारण आमची मनोगत नानल साहेबांनी आधीच छापलेले, आम्हाला पूर्वीच ते दिली होती. मुख्य पुस्तक सुरू होण्यापूर्वी आमची मनोगत पण तुम्हाला वाचायला मिळतील. आणि शिरीषरावांनी नेहमीप्रमाणे पाठराखण केलेली आहे, मागे त्यांची पाठराखण आहे. मुलं शिरीषरावच आहे, जसं या साहित्य चळवळीची पाठराखण नेहमी शिरीषराव करताच्या पुस्तकाची पण झालेली आहे. मला पुस्तकाचं वैशिष्ट्य काय वाटतं की जसे नानल साहेब आपल्याला दिसतात, त्यांचं व्यक्तिमत्व जसं आहे त्या व्यक्तिमत्व त्या लेखनात उतरलेलं आहे. जे जसे सौम्य आहेत, निरीक्षण करणारे आहेत, काही ठिकाणी जर त्यांना काही चुकीचं वाटलं तर सौम्य निषेध व्यक्त करणारे आहेत, हे सगळं त्यांच्या पुस्तकात आपल्याला दिसतं. आणि ह्या पद्धतीनं त्यांनी सगळं लिखाण केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा तुलनेचा विषय मगाशी झाला. तुलना करणं म्हणजे काय असतं की इथं आपल्याकडची काही लोक इथं तंबाखू खातात पितात आणि कुठेही थुंकतात, पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना ते करता येत नाही. तर तेव्हा तिचं कौतुक करतात की अमेरिकेत बघा किती स्वच्छ आहे, आणि तिथं थुंकता येत नाही म्हणून ती स्वच्छ असते. इथं आपण धर्तीवर थुंकतो म्हणून आपली सगळी अस्वच्छता आहे हे आपल्या लक्षात येतात. काही काही तुलना ही अपरिहार्य असती, पण हे सर्वात महत्त्वाचं आहे की नानल साहेबांनी कुठेही त्याच्यामध्ये कटुता दाखवलेली नाही. आणि माझ्या मनोगतात पण ते म्हटलेलं आहे की अनवट शैलेशकरांनी करिता आहेत की अनवट सातारा जे दाखवतात, त्याप्रमाणे त्यांनी वेगळ्या प्रकारे अनवट अमेरिकेचं दर्शन आपल्याला घडलं की जे त्यांनी म्हटलेलं आहे की शैलेशी आठवण त्यांना झाली की अनवट सातारा पण अनवट अमेरिका, खऱ्या अर्थानं अमेरिकेचे अंतरंग आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आणि घनश्याम पाटलांचं पण काल अभिनंदन करायचं. पुस्तकाची सजावट करताना आता माझ्या आवडते लेखक पु ल देशपांडे, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशात, रंगचित्रे अशी अनेक प्रवास वर्णनं लिहिली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुठेही त्यांचे फोटो नाही वापरले. अनेकदा श्रीधर पंडितांची व्यंगचित्र असतील तर वसंत सरवडेंची व्यंगचित्र असतील, आणि त्या कुठेही त्यांनी त्याच्याप्रमाणे मी जर असं काही केलं तर ते रेल्वेचं टाइम टेबल किंवा रेल्वेचं जसे डिरेक्टली असते तसं नाही, म्हणून मी ते करत असलं म्हणायचे. पण ह्या पुस्तकामध्ये अगदी योग्य चित्र वापरलेली आहेत, तर ते लेखनं पण झालेले आहे. आणि मला याच्यामध्ये नानल साहेबांनी मगाशी सविताताईंनी जेव्हा तुझा परिचय करून दिला की ते कामगार संघटनेशी चळवळीशी संबंधित होते, ते दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये. कारण एका प्रकरणामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे एका प्रकरणामध्ये ते त्यांच्या सुपुत्रासोबत ड्रायव्हरलेस कारमध्ये बसले.
ड्रायव्हरलेस कारमध्ये बसल्यावर त्यांच्या डोक्यात आलं अरे अमेरिकेसारख्या ठिकाणी 20,000 आशियाई, त्याच्यामध्ये भारतीय लोक आहेत जे आता ड्रायव्हिंगचं काम करतात. एका शहरामध्ये 20,000 आशियाई ड्रायव्हर काम करतात. जर भविष्यामध्ये ड्रायव्हरलेस कार आली तर ह्या लोकांचा रोजगार कसा असतो, ह्या लोकांचा रोजगार जाणार, हे त्यांचं मत आहे ना, ते मला जास्त सर्वात अधोरेखित करण्यासारखं वाटतं की तिथं सुद्धा त्यांच्यातला तो कामगार नेता जागा झाला की हे आहे टेक्नॉलॉजी ठीक आहे, बसला आपला आनंद वाटतो, ड्रायव्हर नाही, आपण आपोआप पुढे चाललोय, आनंदाची भावना व्यवस्थित, सगळं ठीक आहे, पण लोकांचा रोजगार जाणार आहे त्याचं काय, ही जी त्यांच्या मनातली भावना आहे ती मला ती जास्त चांगली वाटते. आणि निश्चितच अशा प्रकारचे अनेक प्रवास पुढे येत राहतात, जात राहतात. पण ज्या प्रकारे त्यांनी याची सगळी जी 45 प्रकरणे लिहिलेली आहेत, 70 दिवसात 40 ठिकाणी जाणं म्हणजे सरासरी एक IPL सारखं IPL 70 दिवस चालतील तसे 70 दिवस त्यांची एक अमेरिकेची IPL झाली असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. पण रोज एक किमान केलेलं आहे, धावपळ प्रवासाची त्यांची झाली असेल. हे करत असताना खरं आम्हाला साताऱ्यात त्यांची उणी जाणवत होती. तर ते अमेरिकेत असतानाच आमचं पुस्तकप्रेमीचं संमेलन झालं, जसं दरवर्षी मॅनेजमेंट ते करतात आणि ह्या वर्षी जे नव्हते सगळे त्यांचं सगळं काम माझ्याकडे आलं होतं. त्यामुळे मला ते जास्त जाणवलं की नानाजी साहेब बँक अधिकारी असल्यामुळे जे आर्थिक व्यवस्थापन करतात ते त्यांचं मला करावं लागलं होतं. पण त्यांचं तेव्हा पण लक्ष होतं की सातारामध्ये घडामोडी काय चालतात आणि ते व्यवस्थित त्यांचं लक्ष होतं. आल्यावर सुद्धा त्यांनी सगळं पुस्तकाचं पहिल्यांदा सगळ्यांना पाठवलं, अगदी मनमोकळ्या सूचना मागवल्या, सगळ्यांनी व्यवस्थित केलं. कात्रे साहेबांसारखं इतक्या वर्ष काम करणारा माणसानं ते संस्करण केले आणि छपराक प्रकाशननं त्यांची मराठी 850 प्रकाशन आहे. हा सुद्धा एक म्हणजे का विक्रम आहे. आणि मला वाटतं सातारामधल्या लेखकच तुमच्या हातापर्यंत तुम्हाला नेतील असे व्हायला काही हरकत नाही. त्यातल्या उरलेल्या 150 पैकी किमान निम्मे तरी इथंच प्रकाशन होईल. जसं असं शिरीषमाच्या मनात जे आहे की निम्म्या प्रकाशन आपल्याला इथंच करायचं. तर मग आमची पण 1-2 पुस्तकं, विरोधचं माझं पुस्तक एक प्रस्तावित तुमच्याकडे आहेच आहे, तर ते लवकरच येणार आहे. स्मरणिकेचं एखादं प्रकाशन आपण करतोय, प्रकाशन पुस्तक करतोय, ते पण लवकरच येणार आहे. तर या सगळी पुस्तकं येणार आहेत. 1000 तुमचं सहस्त्र पाहायला काही हरकत नाही. पण या निमित्तानं मला परत सांगायचं की आपण अमेरिका बघतो, कुठलाही देश बघतो, पण तो ज्या प्रकारे आपण वाचकांसमोर मांडतो ते सर्वात महत्त्वाचं. अनेक वेळा परदेशात जाताना आपण आपला देश कमी लेखतो. पु ल देशपांड्यांच्या अपूर्व पूर्वंगामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. मुलांनी टीका टाळली किंवा तुलना टाळली, पण त्यांच्या डोक्यात येतच की जेव्हा पूर्वरंगामध्ये ते एका जपानी बौद्ध मंदिरात जातात किंवा तिथं बाहेर एक माणूस काही तीर्थ देत बसलेला असतो, तर त्यांना आपोआप भारतातलं मंदिर पण आठवतं की भारतात सुद्धा मंदिराबाहेर असे तीर्थ देणारे आहेत कोणतरी. म्हणजे असं नाही की भारतातच सगळं चालतंय, पुलांनी दाखवून दिलेले. तसं सुद्धा नारद साहेबांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून दाखवले की काय फरक आहे. आणि त्यांनी आपल्या शेवटच्या आठवणीमध्ये म्हणल्याप्रमाणे अमेरिकेत परत त्यांची जायची इच्छा आहे. निश्चितच अमेरिकेचा अंतरंगाचा पार्ट 1 झालेला आहे. तुम्हाला अजून खूप पार्ट आहेत, कारण तुमचे सुपुत्र तिकडे असल्यामुळे तुमच्यासाठी ते एक कौटुंबिक आणि प्रवासी वर्णन दोन्ही कारणाने तुम्ही जाऊ शकता. आणि मला अजून एक सांगायचं की पुस्तकाचं जेव्हा पुस्तकाचं प्रकाशन करतो म्हणजे छापतो, तेव्हा ही जी लेखकाचं नाव वर याची स्टाईल आहे त्याबद्दल मी घनश्याम पंडितांचं मनापासून अभिनंदन करतो. पण ही स्टाईल मला माहिती आहे, माझ्याकडे इंग्लिश खूप आहे म्हणून वर जेम्स सँडलची वर अगाथा ख्रिस्ती आणि खाली छोटं नाव असतं. ही खूप चांगली सिस्टीम घनश्याम पाटलांनी सुरू केली. ही लेखकाचं नाव महत्वाचं, खाली काय आहे ते बघा. लेखक प्रसिद्ध झाला की त्याचं लेखकाचं नाव बघून लोक पुस्तक खरेदी करणार. म्हणजे अतिशय चांगले त्याबद्दल तुमचा मनापासून अभिनंदन. नजीकच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक पुस्तके येतील, प्रवास वर्णन येतील. यानिमित्त मला एकच सांगायचं की रमेश मंत्रींचं मी माझ्या मनोगतात उल्लेख केलेला आहे की रमेश मंत्रींनी खूप प्रवास वर्णन लिहिली आणि अनेकांना माहीत पण नसेल की रमेश मंत्रींनी सातारवरही पुस्तक लिहिली. ते प्रत्येक जिल्ह्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिली की त्या प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास वर्णनाचा विषय काय आहे. तर सातारच्या प्रवास वर्णनाचं वर्णन करताना त्यांनी सातारा सिंगापूरची उपमा दिली. साती बाजूला डोंगर आहे आणि सातारा एखादं सिंगापूर सारखं दिसतं. ते पूर्वीच्या स्वराज्य नावाचं मासिक होतं, अनेकांना आठवत असेल. तर स्वराज्य मासिकात रमेश मंत्रींची प्रवास वर्णन यायची. त्याच्यानंतर पुस्तक झालं आणि त्यांनी ते फक्त एकेका जिल्ह्यासमोर केलेलं होतं. त्या सातारा, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर सगळ्या जिल्ह्यांची प्रवास वर्णनं त्यांनी केली होती. आणि मला वाटते हे अमेरिकेच्या अंतरंग हे नानाजी साहेबांच्या प्रवास वर्णनाची सुरुवात आहे. अजून डोनाल्ड ट्रम्पपेक्षा पण आकर्षणं बाहेर आहेत, तर तुम्ही तिकडे पण जायला हरकत नाही. अशा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद खडके सर. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे संस्थापक, ज्येष्ठ लेखक आणि पर्यावरण तज्ञ डॉक्टर संदीप श्रोत्री आपणास. आम्ही आता प्रेमाने हेडमास्टर म्हणतो.
पहिलंच अपत्य आता जन्माला आलेलं आहे, त्याबद्दल त्याचे लेखक आणि जन्मदाते श्रीराम नानल यांचं मी अभिनंदन करतो. त्याच्यावर संस्कार वगैरे बाकी कोणाचे झाले तरी मुख्य लेखन त्यांचं आहे, त्यामुळे संपूर्ण श्रेय हे त्यांचं. नानल साहेबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर थोडी लोक बोललेलंही आहे, बोलून झालंही आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अत्यंत सरळमार्गी व्यक्तिमत्व आहे. बोललेला शब्द आणि दिलेली वेळ ही पाळली नाही तर तो भ्रष्टाचार होतो असं मानणाऱ्यापैकी ते. आणि हे मी त्यांच्याकडे शिकलो. ते कितीही मला हेडमास्टर म्हणत असले, आम्ही पुस्तक प्रेमी केले, तरीही माझे हेडमास्टर ते आहे हे मात्र नक्की. असं त्यांच्या पुस्तकाबद्दल आणि एकूणच प्रवास होण्याबद्दल अगदी सुरुवातीला मी स्पष्ट नम्रपणेच करतो की आज सकाळी जी काही मुलाखत झाली माझी प्रवास होणं कसं लिहावं होते ती, आणि आज ह्या प्रकाशन कार्यक्रम हा निव्वळ योगावर आहे. त्यात काही दुसरं नाव असेल तरी तर वैद्यही काही आलेले आहेत त्यांना विचारावं. कारण मी हिमालयामधल्या ट्रेकमध्ये जवळजवळ 15 दिवस होतो आणि मी जाणार म्हणून आमच्या काही अंतर्गत संवाद मी टाकले की मी नाही आहे म्हणून. तर ते वाचल्यानंतर मला सचिन प्रभूंचा SMS आला होता की तुम्ही आल्यानंतर 21 तारखेला तुमची मुलाखत आपण रेकॉर्ड करूया. मी तेवढं हो म्हणलो आणि नंतर मी जे आउट ऑफ रेंज होतो ते ज्यावेळी रेंजमध्ये आलो त्यावेळी 2-3 हजार SMS जे होते त्यामुळे तो SMS विषय मी वाचला पण नव्हता. मला वाटतं ट्रेकिंगच्या संदर्भात किंवा आता सुट्ट्या आल्या म्हणून त्या संदर्भात कुठल्या साहसी क्रीडा किंवा ट्रेकिंगबद्दल मुलाखत असेल. पण मी गेल्यानंतर आकाशवाणीच्या स्टुडिओत तिथं बसल्यानंतर मला त्यांनी विषय सांगितला की प्रवास वर्णन कशी लिहायची याबद्दल तुम्हाला बोलायचं. सांगायचा मुद्दा हा की आजची मुलाखत, आज जी ट्रान्समिशन झालं ती मुलाखत, त्यामध्ये काही मुद्दे ठीक आहेत पण त्याला मला अगोदर विचार करायला थोडाफार वेळ मिळाला असेल तर ती मुलाखतचा थोडासा मी बदलला असेल. कारण प्रवास वर्णनाची व्याख्या अशी आहे की तुम्ही तुमचा जो चष्मा घातलेला असतो ना तो चष्मा म्हणजे तुमचं प्रवास वर्णन असतं. तुमचा चष्मा निसर्ग वर्णनाचा असेल तर तसं असतं. तुमचा कुठल्या आर्थिक गोष्टी म्हणजे अगदी तुमचा एखाद्याचं आत्मचरित्र, तुम्ही आता नारळीकरांचं आत्मचरित्र ते त्यांच्या आयुष्याचा प्रवासच आहे आणि त्याचंच वर्णन आहे. कालिदासाचं मेघदूत जादू तेही प्रवास वर्णनच आहे. त्या प्रवास वर्णनामध्ये तर त्या आद्य प्रवास वर्णन आपण असं म्हणलं तरी चालेल आपल्या संबंधित भाषातल्या आपल्या संस्कृतीतलं की त्याची त्या ढगानं प्रवास करतो तो ढग आणि त्याला जे जे दिसतं ते अनुभवायला मिळतं ते सगळं त्या प्रवास वर्णनात दिलेलं असतं. तर प्रवास वर्णन हे वेगळं अनेक अंगाने लिहिता येतं. अगदी मी या पुस्तकाबद्दल जे काही लिहिलं आहे ते तुम्ही पान नंबर 9 माझं शुभेच्छा संदेशात ते शुभेच्छा म्हणून दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही वाचाल, त्यामुळे ते काही मी परत सांगत नाही. परंतु प्रवास वर्णन लिहून ज्यावेळी आता मी समजा माझ्या बाबतीतच मी सगळं सांगतो की ट्रेकिंगला जातो किंवा आणि कुठं प्रवासावरून जातो आणि एखादा वेगळा प्रसंग बघितला, एखाद्या निसर्गाचा वेगळा अद्भुत बघितलं की माझ्या डोक्यामध्ये ते पक्क होते की आपलं हे प्रकरण नंबर 1 असेल, प्रकरण नंबर 5 असेल. कुठेतरी मी ते नोट केलेलं असतं, माझ्या मोबाईलमध्ये नोट केलेलं असतं. असं अशा गोष्टी असतात. प्रवास वर्णन हा तुम्ही जग बघताय ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जगानं तुम्हाला जे काही तुम्हाला हात दिलेलं आहे त्याचं प्रतिबिंब म्हणजे प्रवास वर्णन. आता नानक साहेबांनी काय केलंय ते तुम्ही वाचून समजाल. अनेक क्षेत्रामध्ये त्यांची जी काही विचार करण्याची क्षेत्र आहेत त्यांची त्या सगळ्या पद्धतीने विचार करून अमेरिकेबद्दल लिहिले. अमेरिका नुसतं चमचमीत शहर आहे आणि देश आहे असं नाही. अमेरिकेला म्हटलं तर तसा इतिहास नाही. इतिहास आहे तो युरोपला, इतिहास आहे तो भारताला आहे, इतिहास आहे तो चीनला, इतिहास आहे तो आता जी युद्धभूमी आहे त्या सगळ्याला सर्वात जुना इतिहास. अमेरिकेला जे काही आहे ती सर्व संस्कृतींची एक मिसळ झालेली. अमेरिकेच्या अंतर्गत तुम्ही पुस्तक वाचणार आहे पण अमेरिकेच्या अंतर्गत नेमकं काय आहे हे 24 तासामध्ये ट्रम्पने सांगितलं. इतकं त्याचं घाणेरडं अंतर्गत आहे. अमेरिका बेस्ड किंवा अमेरिका बॉर्न कन्फ्युज देसीस
आणि अमेरिका बॉर्न कन्फ्यूज कॉन्फिडंट डेसिस या 2 पिढ्या आहेत. म्हणजे साधारण 60-70च्या दशकात ग्रॅज्युएट झालेली IIT गेलेली जी माणसं होती आपल्यातली भारतातून की इथं खूप चांगली सेटल आहेत हे आहेत, पण त्यांच्या उद्धार वयात ती कन्फ्यूज म्हणून त्यांना ABCD अमेरिका बॉर्न कन्फ्यूज बेसिक म्हणतात. ती जर संस्कृती मनानं सगळे जगलेली असतात इकडच्या त्याची मुलं तर पुढे असतात. ती मुलांची जी नेक्स्ट जनरेशन आहे ती जी अमेरिकेत जन्मलेली आहे त्याबद्दल ट्रम्पनी कालच काय म्हणले परवा हे मला फडकेनी थोडं सांगितलं, त्यामुळे जास्त मी त्याबद्दल बोलत नाही. पण आपले नव्हे तर अमेरिका बॉर्न कॉन्फिडंट डेसिंग ही जी आत्ताची जनरेशन आहे त्यांचे डोळे उघडायला पाहिजे असं मला वाटतं. अमेरिकेच्या अंतरंगाचा पार्ट 2 येईल त्यावेळी नानासाहेब काय बद्दल लिहिलं, परंतु अमेरिकेत जाताना काय पाहिजे अगदी थोडक्यात अगदी मला अगदी एक विनोदी स्टेटमेंट सांगतात आमच्या मी काम केलं की 2च गोष्टी लागतात अमेरिकेत जायचं असेल, बाकी काही नाही गेलं तरी चालतं. कोणत्या 2 गोष्टी तुमच्यावर चालतात. पूर्वी कसं आपण जाताना पुस्तकं वाचायचो, नकाशे घ्यायचो आणि काय घेतो सगळं घेतो. 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डला पुरेसा बॅलन्स पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडं मोबाईल असतो तो रिचार्ज पाहिजे, त्याची बॅटरी पाहिजे. या 2 गोष्टी असल्या तर जगात तुम्हाला आणि अमेरिकेत तर गावोगावी कुठे कॉर्नर तुम्हाला या सगळ्याच्या गरजा लागतात आणि त्या पुरेशा पडतात. काही मुद्दे मी काढले सभासद वाजले कारण फार एक सर्व नाही, परंतु ह्या प्रवास वर्णन ज्यावेळी नंतर तो प्रवास चालवते लिहित होते आम्हाला पाठवत होते आम्ही वाचत होते वगैरे सगळं ठीक आहे. त्याबद्दल तुम्ही वाचा आणि अत्यंत शॉर्ट बट स्वीट असं त्यांची जी सगळी नॅरेशनची कला आहे त्यांनी जे लिहिलेलं आहे ते त्यांच्याबरोबर आपण बघतोय असं वाटावं असं आहे. कधीही बोर होणार नाही तुम्हाला वाचताना. कुठल्याही पानावर पुस्तक सुरू करा, अनेक चॅप्टर आहेत त्यामध्ये आणि थोडक्यात केलेले आहे अगदी म्हणजे कात्रेसाहेबांनी कदाचित त्यांनी प्रवासमध्ये लिहायची मुदत शब्दांची मर्यादा घालून दिली असेल, परंतु ती अगदी सुरेख त्यांनी पाडलेली आहे. त्यांचा कितीतरी गोष्टी म्हणजे आता आपण संग्रहालयात जातो विशेष करून अमेरिका मी बघितलेलं नाही आहे, परंतु युरोपमधल्या इतर याच्यात संग्रहालयात गेलो दक्षिण अमेरिकेच्या संग्रहालयात तर तिथं तुम्हाला काय लागतं तर तिथे तुम्हाला संयम लागतो. इतिहास हा अत्यंत शांतपणे बसलेला आहे. तो इतिहास वाचायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडं वेळ लागतो. ग्रंथालयामध्ये पुस्तक आहे सगळीकडे सुबत्ता आहे वाचक आहेत सगळं आहे, परंतु आपल्याकडं वेळ मात्र अवकाश असतो. हे आपल्याला पदोपदी तिथं जावं. 1 आठवडा 1 महिना सुद्धा पूर्ण नाही तुम्हाला एखादी गोष्ट बघायला, एखादं गाव बघायला, एखादं ग्रंथालय बघायला. माझं स्वप्न आहे की लंडनमध्ये जायचं आणि रॉयल हिस्ट्री म्युझियम जे आहे किंवा क्यू संग्रहालय नावाचं जे वनस्पती प्राणी संग्रहालय आहे तिथलं ते बघायला किती दिवस लागतील तर वर्ष तर असं ते आपण त्या दृष्टीनं जो चष्मा घालू तसं आपल्याला ते जग विस्तार जग आपल्याला जे शिकवतो ते आपल्या शब्दात पुस्तकात येतं आणि तुम्ही हे जे पुस्तक वाचाल त्यावेळी कळेल की नानासाहेबांचं जग किती विस्तारित आहे. आता प्रवास हा फक्त लेखकाने केलेला नसतो. तो प्रवास त्या लेखकाच्या मनातल्या विचारांनी केलेला असतो, त्यावर त्याचं चिंतन झालेलं असतं आणि ते आपल्याला बरोबर घेऊन जायचं म्हणून ते पुस्तकात आलेलं असतं. माझाही अनुभव आहे आणि या पुस्तकात येतो तुम्हाला अनुभव येईल. बाकी फार मी त्याबद्दल सांगत नाही, परंतु ह्या पुस्तकाला खरं सांगतो तुम्हाला या पुस्तकाचे छोटे छोटे जे पार्ट आहेत ते मला अत्यंत आवडले. कुठलाही शब्दबंबाळ असं काही कुठलं केलेलं नाही. या पुस्तकाचा शॉर्ट आणि स्वीटपणा जो आहे तो अतिशय चांगला आहे. या पुस्तकाला तर मी शुभेच्छा करतो. माझ्यातर्फे मी आज 10 पुस्तकं फक्त घेणार आहे तेही तुम्हाला सांगतो. आता तिसरा मुद्दा, आम्ही पुस्तकप्रेमी समूहाबद्दल त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा कधीच पूर्ण करायच्या. मी पुस्तक त्यांच्या हाताला हात लावणार आहे, परंतु आपल्याला खरोखर पुस्तक आदान प्रदान हा जो कार्यक्रम तो घ्यायचा आहे तो मागच्या वेळी पण आपण सांगितलं आहे. मागच्या आमच्या दोन्ही संमेलनामध्ये त्याचं सुरुवात केलेली होती आम्ही की प्रत्येक सभासदांना एक पुस्तक आणायचं. ते पुस्तक पूर्ण वर्तमानपत्राच्या किंवा कुठल्याही पॅकेजमध्ये पूर्ण सील करायचं आणि जाताना आपण दुसरं कुठलं तरी पुस्तक ज्यांनी इतरांनी आणलेलं त्यातलं एक घेऊन जायचं असं आम्ही ते आपल्यापुरत असं करायचं ठरवलं होतं. परंतु पुस्तक आदान प्रदान सोहळा हा जेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात डोंबिवलीत होतो. पै म्हणून जे ग्रंथालय चालवतात ते
तर ते जे पै आहेत त्यांना मी आणि नानासाहेब दोघंही भेटलेलो आहे. लाख पुस्तकांचा व्यवहार होतो मोफत. पहाटे 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून पुस्तकाच्या पुस्तक न्यायला लोक रांग लावतात आणि त्यांच्या हातात स्वतःचं पुस्तक तिथे ठेवायचं असतं. आपल्याकडे एक पुस्तक ठेवायचं, दुसरं पुस्तक उचलायचं. हे असा हा जो प्रकार आहे हा अतिशय चांगला आहे आणि तो त्या पुस्तकातच वाचन संस्कृती वाढणार आहे. आम्ही पुस्तकप्रेमी हा समूह निव्वळ वाचन संस्कृती वाढावी यासाठी जरी सुरू झाला असला, सर्वच पुस्तकं सर्वांना वाचायला मिळत नाही, पण त्याची तोंडओळख जर झाली तर त्यातनं आपल्याला ती पुस्तकं घ्यावीशी वाटतात आणि मग वाचावीशी वाटतात. अरे क्या या विषयावर पुस्तक आहे काय हे माहीत नसतं लोकांना, ते माहीत व्हायला लागतं. मागच्या मी रविवारी रात्री आलो, सोमवार मंगळवारमध्ये भानुकाळ्यांचं अंतर्नाथचं एक संकलित संपादित एक मोठं लाड पुस्तक आलेलं आहे. त्या पुस्तकाबद्दल आम्ही टाकलं. त्यांनी जी काही पुस्तक पाठवली होती ती 2 दिवसात आमच्या समूहामध्ये ऑर्डर देऊन संपलेली आहे. ती ऑर्डर अजून परत आम्ही किडनीसाठी मराठी कालच अजून पुस्तक आमची मागवलेली आहे. अजून पुस्तक त्यांनी आज सांगितलेली आहे. याचा अर्थ असा आहे की वाचकांची भूक शमलेली नाही, फक्त योग्य दिशा त्यांना मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपला समूहप्रेमी पुस्तकप्रेमी हा समूह कार्यरत आहे. ग्रंथालय आहेतच, ग्रंथालयामध्ये ग्रंथ असतात, वाचनालयामध्ये त्या ग्रंथाचं वाचन होतं. ग्रंथालय आणि वाचनालय ही एक अंतर्मधून पाहिजे की फार कमी ठिकाणी असतात. सातारचं ग्रंथालय हे तसंच आहे, जिथं वाचनाची सोय आहे आणि ग्रंथालय पण आहे, ग्रंथाचं पण आभार आहे. तसं कोणतं पुस्तक वाचावं याची थोडीफार मदत करायला म्हणून आमचा समूह आहे आणि या समूहातून देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. तसं वाचणाऱ्यानं वाचत जावं आणि वाचता वाचता लेखकाचा हात घ्यावा, लेखकाची लेखणी घ्यावी. तर या मालिकेमध्ये आपल्यातले आणखी एक वाचक आज लेखक झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर शेट्टी सर. यानंतर सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह आदरणीय शिरीष शेट्टी सर या मुलाला विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि काढकरी हे 5 मित्र नगर वाचनालयाचे प्रमुख आणि माझे मित्र माननीय अनंत तुळशी, गुरकर मॅडम, अनिल दातीर, देशपांडे, तिथं असणारे सर्व गाडगे आहेत, डॉक्टर आहेत, बरीच नावं इथं घेण्यासाठी. मी काढलेलं नाव मुद्दा वेळेस घेतलं त्यांच्या पुस्तकाचं पुस्तक त्यांच्या निर्माण व्हावं, कारण ते सुद्धा सत्तरीतले मध्यमवर्गीय आहेत. पण जरी आता काळतरी मोठी दिसत असले त्यांनी तो काळ बघितलेला आहे गोळ्या दिसताना. आणि माझी फार इच्छा होती की त्यांचं पुस्तक काळतऱ्यांचं यावं. त्यांचं पुस्तक आलं, पण योग असा की मला माहितीच नव्हतं, कारण मला त्यांचं पुस्तक निघालेलं माहीत नव्हतं आणि कार्यक्रमाला बोलवलं तेव्हा नेमका मी सातारा. पण मला माहित नाही त्यांचं पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाल्यानंतर त्या पुस्तकावर किती कार्यक्रम झाल्याची मला कल्पना आहे. पण माझी जबाबदारी आहे की त्यांच्या पुस्तकावर सातारमध्ये चर्चा घडवून आणणं, पुण्यात चर्चा घडवून आणणं आणि ठाण्यात चर्चा घडवून आणणं. ही माझी मी काळतऱ्यांच्या घरातला एक जबाबदारी समजतो. तर नानांना सांगणार आहे की पुण्यातल्या आणि ठाण्याची जेव्हा चर्चा होईल तेव्हा तुमचं पुस्तक आणि त्यांचं पुस्तक अशा 2 पुस्तकावर आपण चर्चा करू. हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की आम्ही पुस्तकप्रेमी समूह असेल, दिग्दर्शनी असेल, सगळे आम्ही मंडळी असू, आम्ही नवीन लेखक निर्माण करत आहोत. म्हणजे मला माहित नाही, परंतु नानल हे लेखक आहे हे त्यांच्या जुन्या मित्रांना का समजलं नाही. ते प्रकाशित होते आणि पुणे होते आणि पुणे होते, याचं मला एक आश्चर्य वाटतं. तर ते आम्हाला समजलं. त्याचं एकच उदाहरण मी देऊ शकतो की माधुरी दामणे यांचं प्रकाशला असं आणि ते नानल यांच्यामुळे चाललं माझ्या. तुम्ही म्हणजे नानाला म्हटलं तुम्ही दामणेचं नाव सांगता, ठीक आहे, तुम्ही का लिहित नाही, तुम्ही लिहा ना. आणि त्यांनी लिहिलं दिसलं, चालू केलं की अनुभवाचं संपलं का चालू आहे, संपलं सगळं त्यांचंही पुस्तक लिहिलं. मला असं वाटतं की आपण सातारकरांनी प्रस्थापितांच्या गटात घालू आणि त्याच्यामध्ये आम्ही आलेली माणसं आहोत आणि आम्ही प्रयत्न करतो की आम्ही प्रस्थापित होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. ती मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. त्याचं उदाहरण सर गुरकर मॅडम आहे, त्यांना आता पुण्यातून मागणी आहे व्याख्याने. तर आपल्यामध्ये अशी बरीच मंडळी आहेत की नानाला असं म्हणते की
70च्या दशकामधील मंडळी त्यांची पुस्तकं आली पाहिजे आणि ती पुस्तकं येण्यासाठी कात्रेंसारखं व्यक्तिमत्व आहे. कात्रे प्रचंड भारी व्यक्तिमत्व, मी जे लेखक जातो त्यांच्यामध्ये असं माझं मत आहे. तर तुम्ही आयुष्यभर संयोजकच राहिला असतो आणि लेखक जो एखादी कविता करतो तो मांडण्यासाठी मागायला असतो. तर हे सातारमध्ये फिलिंग आहे आणि हे सातारमधलं फिलिंग वेगवेगळ्या पद्धतीतून आहे. ह्याच्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. म्हणजे माझं पाठराखण घेतली नाही त्याच्यामध्ये म्हटलंच आहे की दूरदेशी फिरताना हृदय मात्र घरीच राहते, परक्या वाटावरही मायभूमीचे गीत गाते, डोळ्यात भरते जग तरी ओल मातीचे साठते, प्रवास संपदा कळते ओळख स्वतः सापडते. अशी हे नातं त्याचे टाळावं असते. त्याचं उदाहरण दिले बँक ऑफ महाराष्ट्र बघितलं, बँक ऑफ महाराष्ट्राचा जुना क्रमांक आहे विशेषतः आणि माझा अतिशय बॅकग्राऊंड आहे. आपलं सातारचे श्याम होते पुण्यामध्ये आणि प्रचंड त्यांच्याला पुण्यामध्ये मागणे वेगवेगळ्या ठिकाणी जातात, लेखक आहेत, ते वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, व्याख्यान आहेत. ते रहिमतपूरला होते. रहिमतपूरला एका लेट मशीन घेतलेल्या कर्जदाराच्या घरी गेले, त्याच्या फॅक्टरी त्याच्या दुकानात गेले आणि त्या घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याच्या डोळ्यात त्याला दिसत नाही, कारण लेट मशीनचा वापर करताना जो काही कचरा होता तो डोळ्यात त्याच्या गेला आणि त्याचा सगळा धंदा बदलून काढला. त्यांची 2 मुलं किराणा मालाच्या दुकानामध्ये काम करत होती आणि ती सगळी विदारक परिस्थिती बघितल्यानंतर ते आले आणि मॅनेजरला म्हटले की आपण कसं त्यांच्याकडनं वसुली करू शकतो, शक्य आहे का? तर मॅनेजर असं म्हटले त्यांना की तुम्ही बँकेच्या वतीने गेला का तुम्ही त्यांच्या वतीने गेला, बँकेचं काम काय आहे? तुम्ही वसुली सोडणार, मला हे काय सांगू नका. हे तर बँक सांगायला लागली, बँक शिकणार. तुम्हाला काय अडचण असेल मला सांगा, मी मदत करू शकतो. सर तुम्ही मदत करणार का? म्हणजे नक्की करतो. सर तुम्ही 2 ठेवा वाटते 2 फॅक्टरीमध्ये ज्यांना आपण फायनान्स केलं, कुणी बँक ऑफ महाराष्ट्र, आणि त्यांना सांगा की तुमच्या ह्या संस्थेमध्ये की ही 2 मुलं गेले, एका ठिकाणी एकाला दे, एका ठिकाणी एकाला दे, की त्यांना जे काय आता तुटपुंजा पगार देणार दुकानात तो काय होईल, 4 पटीने वाढेल, 5 पटीने वाढेल. आणि त्यांनी तर त्या पद्धतीतून केलं आणि सांगायचं आश्चर्य असं की पगार वाढला आणि त्यातून त्यांची पगारफेड झाली आणि ती कर्जफेड. काय आहे बघा, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रातला माणूस काय करू शकतो त्यातलं हे नांदर आहे. नांदराचे असे हजारो उदाहरण असते, पण हे उदाहरण मी एवढंच सांगितलं की त्या मुलाचं लग्न होताना बापाने हट्ट धरला, तेव्हा पुण्याला बोलवलं की श्याम तुमच्या लग्नाला आले तर तुम्ही तुझ्या लग्नाला, आणि श्याम ते त्या ठिकाण आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी मला असं वाटतं इथं आता जमलेल्या प्रत्येकाने आपण थोडासा पुढचा विचार करू, वेगवेगळ्या पद्धतीतून काम करू. जसं आता हा हॉल मोफत दिला जातो, इथं चित्र साक्षरतेचा प्रसार होतो, इथं पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतो, इथं पुस्तकांवर चर्चा होती, इथं कराओकेचे कार्यक्रम होतात आणि हा AC हॉल सगळ्यांना होतो. 4 दिवसापूर्वी एक प्रदर्शन झालं कात्री साहेबांना, आम्ही आश्चर्यचकित झाला असं प्रदर्शन. आपल्याला ह्या गोष्टी माहिती होण्यासाठी मला वाटतं की हे पुस्तक महत्वाचं आहे. पुस्तकात बोलण्यापेक्षा मी महत्वाचं आपल्याला सांगू इच्छितो की आता एक मुद्दा महत्वाचा मांडला जो माननीय आमचे मित्र चपराकचे, ते अतिशय मोठे व्यक्तिमत्व, रोज त्यांचा येईल माननीय घनश्याम पाटील यांनी मांडला की त्यांनी विशेषतः आगरकरांचं उदाहरण, त्या आगरकरांकडे सामान्य माणूस गेला, ते म्हणजे आम्ही दोघं लग्न करणार आहे, तर त्यांनी सांगितलं लग्न करू नका, तुम्ही तर लग्न केलं तुमच्या 2 कुटुंबात. त्यावेळी परिस्थिती, त्यावेळी भांडणं होती, वाद होईल आणि तुमचं सगळं उद्ध्वस्त होईल. त्या दशकातली गोष्ट सांगतो की त्या दशकामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं, रवींद्रनाथ टागोरांनी आपला मुलगा परदेशात रवींद्रनाथ टागोर आल्यानंतर त्याला आपल्या शास्त्रीय बाल विधवा जी होती तिच्याशी लग्न करायला. तिथं कोण दंगा करणार, टागोरांच्या कोण दंगा करणार. आणि ती उदाहरणार्थ तिचं नाव म्हणजे मी सांगू इच्छितो की ती मोठी चित्रकार आहे उदाहरणार्थ, आणि ती फार मोठी झाली पुढे. तर हे जे काम आहे ना ते किती महत्वाचं आहे. जसं आपण अमेरिकेचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की युरोप फिरत होतो आणि युरोप फिरताना मला सगळ्यात आनंद कुठं झाला तर मी शेक्सपियरच्या म्युझियममध्ये रवींद्रनाथ टागोरांना आणि मला इतका आनंद वाटला की रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा
पण मी जेव्हा त्याचा शोध घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं ही दूरदृष्टी पश्चिमच्या बंगालच्या मुख्यमंत्र्यांची. साधारणपणे 1980च्या दशकामध्ये त्यांनी ती जागा मिळवली आणि रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा नोबेल, कारण कविता आहे शेक्सपियरवर रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली कविता त्याच्यावर बोललेली आहे. आता शेक्सपियरच्या पट्ट्यामध्ये जर रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा उभा करायचा तर होऊ शकतो का? होऊ शकतो. सातारचं महत्व ते आहे. मला पुन्हा सांगितलं पाहिजे की आता पुण्याला निवडणुकीला बोलताना गणेश राऊत म्हणून व्यक्ती जे आमच्या विरोधी न्यायालयामध्ये होती ते म्हणजे मला सातारा जास्त आवडतं. म्हणजे काय आवडतं तर ते म्हणजे की महाराष्ट्रात 2च ठिकाणी रस्त्याला राजाराम म्हणून राहायचे नाव आहे. एक म्हणजे मुंबईमध्ये आहे आणि एक म्हणजे इथं आहे. आम्हालाच माहित नाही की इथं आहे. आम्ही दुसरं दिवस जातो का नाही, मी आल्यावर पहिले तिथं गेलो आणि तू बोर्ड करी आणि मला अतिशय बरोबर. तर हे जे सगळं आहे हे लेखनात होणार आहे. आज आपण इथं मंडळी जी आहे त्या प्रत्येकाने लेखन करायचा प्रयत्न करा. तुम्हाला जमतं हे जमत नसेल आणि चक्रात प्रकाशन इथं महत्वाचं आहे की जे या ठिकाणी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. मी अमेरिकेचा जेव्हा विचार करतो ना किंवा मला जर पहिलं कोणाचं नाव आठवत असेल तर रुझवेल्ट आठवतं. आपण म्हणतो की भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य काय फक्त गांधी, नेहरू आणि पुढे मिळालं असं नाही. त्यावरचा अमेरिकेचा दबाव, इंग्लंडवरचा हा प्रचंड होता रुझवेल्ट यांचा. तर त्यांचा दबाव काय होता पण तर तिथली गदर चळवळ आणि 10 लेख आहेत गदर चळवळ झाली. मी जेव्हा गदर चळवळ जेव्हा वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की अमेरिकेच्या सांस्कृतिक मध्ये जसं महत्व आहे तसं अमेरिकेमधली जी आपली मंडळी होती त्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याची टीका केली. म्हणजे आपण जेव्हा लेखन करायला लागतो, वाचन करायला लागतो तेव्हा अशा आपल्याला वेळ उठते असतात. जसं कलकत्ता गेल्यामध्ये गेल्यानंतर माझं पहिलं काम काय तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं विजय बघायला पाहिजे. तर हे जे सगळं आहे हे मला असं वाटतं की आपल्या दृष्टीने महत्वाचं बोलण्यासाठी आपण सातारची परंपरा दिलं पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणच्या संदर्भात दिलं पाहिजे आणि ते आपल्याला महत्वाचं. तर तिथं गाडी आहे की किती सुंदर लिहिता इतिहासावर त्याचं सातारमध्ये वेगवेगळ्या लोकांवर लिहायला सुरुवात केली आहे. दातिलेंचं पुस्तक आलेलं आहे. दातिलेंचा कार्यक्रम 11वेला ठरवला बरं का तुमचं लिहून ठेवा. त्याचा 11वेला त्याच्या पुस्तकावर या ठिकाणी चर्चा करतात. वाईचा कार्यक्रम इथं आहे आता तो कोऱ्या कागद पलॅट म्हणून तो रविवारी. तर आपण काय करतोय तर काढतरी पुस्तक इतर वस्तू थांबून चालेल का? ते वाईमध्ये गेलं पाहिजे. काढतरी फॅमिली कशी विकसित झाली पण त्या नानाला आहे, नाना तिथं गेले पाहिजे. श्रोत्री आहेत, श्रोत्री पुण्यात गेले पाहिजे, ठाण्यात गेले पाहिजे. तर आपण कार्यक्रम करताना अशा सुद्धा करतो ही सगळी मंडळी बोलतो. चपराकला इतकं प्रेम निर्माण झालं. चपराकांनी नागरिकांचं पुस्तक काढताना त्यांचं एक ठरलेलं असतं ना एक बेसिक काही खर्च निघाला तर पाहिजे का नको. तर नानालेंनी आता आपल्या पद्धतीनं सांगितलं तर ते म्हणजे नाही एवढंच व्हायचं कारण त्याला एक अनुभव आला आमच्या एका मित्राचा इंदोरचा आहे तो मित्र. त्याच्या कवितेचं पुस्तक प्रकाशित केलं त्यांनी एकच प्रति दिली. त्यांनी मोफत त्याचं पुस्तक छान त्यांनी एकच प्रति दिली. सगळ्या प्रति त्यांच्याकडे शिल्लक आहे. तर आपल्याला सुद्धा प्रकाशन टिकला पाहिजे. आपला माणसाबद्दल लिहिलं पाहिजे आणि आपण पुस्तक का लिहायचं. कसं मी काढतानाच नाव पहिल्यांदा लिहिण्याचं कारण असं आहे की या पुस्तकामध्ये बघा आपण जर पहिलं पान उघडलं तर नानल यांनी वडिलांना आणि आईला हे पुस्तक केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या प्रस्तावामध्ये त्यांनी आपली पत्नी उज्ज्वला, मुलगा नरेंद्र, निखिल आणि सून आरती या सर्वांचं मनपूर्वक आभार मानलेला. तुम्हाला तुमची संपत्ती पुढं किती तुमचं नाव येते मला माहिती नाही पण तुमच्या घरामधल्या प्रत्येकाचं पुढं जर आठवण राहिली असेल तर तुम्ही लिहिलं पाहिजे. तुमचा इतिहास दिला पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणावर दिलं पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत आहे. मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण देईन की आपण म्हणतो परंतु किती वाचन संस्कृती महत्वाची. बंगालमध्ये दिनेश गुप्ता नावाचा एक क्रांतिकार तिघं नाव होते, अजून रॉय म्हणून एक होते. तिघांनी सिम्सन म्हणून एका जेल अधिकाऱ्याला मारलं कारण तो प्रचंड अन्याय करायचा. तो स्वातंत्र्य सैनिकांवर अन्याय करायचाच पण स्वातंत्र्य सैनिकांची मित्र हुकायचे, त्यांच्या घरची फॅमिलीना त्रास द्यायचा. तर या तिघांनी त्याला मारल्यानंतर त्याला म्हणतो की आपल्याला कॅन्सर एकाने कोटेशन सायलाईट घेतलं. हा दिनेश गुप्ता दुसरा गुप्ता होता दोघांनी गोळ्या वाहून घेतल्या. त्यातला दिनेश गुप्ता त्यांनी जगवलं त्याला थोडक्यात म्हणजे त्याला फाशीची शिक्षा दिली. पण त्यांनी त्या 6 महिन्यात काय केलं तर त्यांनी 92 पत्र लिहिलं आणि त्या 92 पत्रामध्ये एक पत्र त्यांनी आपल्या बहिणीने
आणि सांगितलं माझी भाची माया सेन जी आहे ती 3 वर्षाची आहे, तिला संगीताची आवड आहे, तिला रवींद्र नाट्य मंदिरामध्ये रवींद्र संगीतामध्ये घाला. आणि माझा जो पुतण्या आहे त्याला पण त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. ही मंडळी एवढी मोठी झाली की त्यांचा जो ते मायासंत गाजलीच तो तपन गुप्ता म्हणून जायचं इंग्लंडमध्ये गेला. इंग्लंडमध्ये त्याची मुलगी जी आहे तनिका गुप्ता ही नाटककार पण आहे. तिने नाटक लिहिलं सध्या 5 वर्ष. कशावर लिहिलं? लायन्स अँड टायगर्स. आपल्या आजोबांवर नाटक लिहिलं. तो 20 वर्षाचा आजोबा, चुलत आजोबा ते लग्न न करता कशावर गेले, त्यांच्यावर नाटक लिहिलं. त्या नाटक नाव आहे लायन्स अँड टायगर्स. आणि ते नाटक इंग्लंडमध्ये गाजलं. इंग्लंडमधल्या लोकांनी त्याला मोठं पद्धतीतून पुढं गेलं. म्हणजे इंग्लंडमधल्या सिम्पसनला त्यांनी खलनायक बनवलं. ही अगदी सांगतो 2 देश आहेत ना, अमेरिका आणि इंग्लंड, याच्याकडे लोकशाही करणार हे सगळ्यात महत्त्वाचं. लोकशाहीची जी धोरणं आहे, नुसतं आपण प्रवास करतो का, प्रवासाबरोबर हे जी मत आहे आपलं जे लिगॅसिटी आहे अमेरिकेची असेल युरोपची असेल त्या संदर्भातलं सुद्धा काम आपल्या माध्यमातून होणार. नानक त्यांचं हे पहिलं ललित लेखनाचं पुस्तक आहे. पण तुम्हाला खात्री आहे की त्यांच्या ललित लेखनाची अजून बरीच पुस्तकं येतील, कारण त्यांच्याकडे अनुभवाचं मोठं एक प्रकारची माहिती आहे. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी माहिती आहेत. काही गोष्टी त्याच्या गुप्त आम्हाला सांगत असतात की त्यांचं कलेक्टर बरोबरच्या गोष्टी असतील आणि काय असतील प्लॅन केलेले आहेत. तर रिटायरमेंट नंतर त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. मी बघत होतो, मला आठवते जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्ही तसं लहान होतो, पण आबाजीराजे भोसले नाना आले की लगेच त्या नाते त्यांच्याशी गप्पा मारायचे, काय करायचं आपल्याला, बँक ऑफ महाराष्ट्र प्रोजेक्ट्स काय आहे काय नाही. तर अशा पद्धतीचे पुस्तकं आपल्या माध्यमातून निर्माण व्हावी अशी मी इच्छा प्रदर्शित करतो. जसं हे म्हटले श्रोत्री म्हटले ते खरं आहे, त्यातलं कुठलंही पुस्तक कधी उघडा तुम्हाला 1-1.5 पानामध्ये वाचून पूर्ण होतं आणि त्याचा उपयोग. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही फायद्याला मोठा आहे. त्याचं मी उदाहरण आता त्या गेल्या पण काही लोकांचं ललित चांगलं असं पण त्यांना समजत नाही आपलं ललित चांगलं आपण चांगलं लिहू शकतो. तर आम्ही आता जर्मनचा दौरा ठेवला, जर्मन ऑस्ट्रेलिया 7-8 दिवसाचा दौरा आहे. आम्ही आणि आमची एक अनुश्रेक फॅमिली आहे. तर दोघींना मी सांगितलं तुम्ही प्रवास करणार, पण मला खात्री आहे की प्रवास करणार सेम असणार नाही. प्रत्येकाची वेगळ्या चष्म्यातून असते. जसं सोत्री गेली पहिलं काय होतं ती पर्यावरण, तसं ती दोघीच्या जाती त्या वेगवेगळं होतं. तेव्हा आमची जबाबदारी अशी आहे की या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाने लेखन करावं. त्याच्या पुस्तकाची जबाबदारी आमची, त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची जबाबदारी आमची आणि त्याचं पुस्तक खपवण्याची पण जबाबदारी आमची. जसं नाटक यांची जबाबदारी आम्ही घेतली कुणाची कडे चक्राच्या पार्टनरकडे, पण आम्हाला माहिती होतं त्यांची 500 पुस्तकं संपणार आहे. त्याचा मोठा तुला आहे म्हणजे क्रेडिट वाढलं किंवा एखादं पुस्तक नाही म्हटलं तरी घनश्याम पाटील कवल झालं आपल्याला. फक्त घनश्याम पाटील यांचं वैशिष्ट्य असं आहे की सातारच्या संमेलनामध्ये जो प्रकाशन कट्टा आम्ही धरलो तर 99 टारले आणि 140 पुस्तकं प्रकाशित झाली. पहिले काही म्हणजे एक 8 दिवस झाले आमच्याकडे 40 पण पुस्तकं एकट्याने 50 पुस्तकं छापली. 50 पुस्तकं एकट्याने छापली गेली आणि मग मात्र झालं गर्दीचं अवघड 140 पुस्तकं झाली. कुठं आले कुठं माणसं आले. परंतु अशी व्यक्तिगत्व आपल्या तुला आहे जी आपल्या पुस्तकाला पुढे नेऊ शकतात. माझ्या सर्व देशपांडे इथे बसलेले मी वाचत असतो, फार वेगळे पुस्तकं वाचतात. त्यांचं पुस्तक कधी येणार मला माहीत नाही. अशी पुस्तकं आपल्याकडे येणं हे सातारकरांसाठी महत्वाचं आहे. आणि त्याचं कारण शेवटी एकच सांगतो शेवटला, सातारची लिगसी होती विशेषतः म्हणजे लोकमान्य टिळक जे आज आपल्याला पुढं मोठं वाटतं त्यावेळेस तर मुलांनी सातारा जुळी शहर होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये वाई सातारा हे प्रचंड मोठे योगदान आहे. सातारा आणि वाईनी जे काही केलेलं आहे फक्त आपला ब्रेन ड्रेन झाला तो पुण्याकडे गेला, पुण्यात गेला तरी हरकत नाही, परंतु आपल्याकडे अजून ब्रेन भरपूर शिल्लक आहे. आणि आपण म्हणजे आता अशी परिस्थिती झालेली आहे की पुण्यातले लेखक आम्हाला सांगतात की आपल्या पुस्तकाला प्रकाशन करायला विनंती केली. तर ही उलटी गंगा निदान साहित्यामध्ये तरी आपण आणण्याचा प्रयत्न करूया अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी विशेषतः नानक यांच्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुझं सर्वांचं स्वागत करतो आणि माझं बरोबर संबोधन जय मनापासून धन्यवाद सर.
राष्ट्रीय मनोगत ऐकणाऱ्याच आहोत. तत्पूर्वी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की आज जे पुस्तकाचं प्रकाशन झालं, चक्रात प्रकाशन प्रकाशित केलेलं आणि ज्ञानंद सरांनी लिहिलेलं अमेरिकेच्या अंतर्गत हे पुस्तक जरूर आपण खरेदी करावं. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला विक्रीची व्यवस्था आहे. मूळ किंमत 300 रुपये जरी असली तर आज प्रकाशनाच्या दिवशी सवलतीच्या म्हणजे केवळ 200 रुपयामध्ये हे पुस्तक आपल्याला मिळणार आहे. तेव्हा जरूर सर्वांनी हे पुस्तक खरेदी करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीकांत काकडे सर, मी आपणास विनंती करते की आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. मला पाणी पाहिजे असेल तर सांगा, आणून ठेवलेलं आहे, तुम्हाला पाण्याची व्यवस्था करतो. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले तेवढेच मान्यवर, नामोल्य मिनिटांच काढतो कारण वेळ खूप झालेला आहे आणि सर्वांच्याच भाषणांमध्ये नानासाहेब, अमेरिका, चक्रात प्रकाशन या सगळ्याचा उल्लेख झाला आहे आणि त्याचं पुनरावृत्ती होईल ही होणं आवश्यक आहे. पण त्यातल्या त्यात थोडंसं कमी बोलण्याचा प्रयत्न मी करतो. नानासाहेबांचं व्यक्तिमत्व सौम्य आहे आणि अतिशय मृदू स्वभावाचे आहे ते. पण एखादी चुकीची गोष्ट घडली आणि त्यांना ती खटकली, त्यांचा सात्विक संताप सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि तो मी अनुभवलेला. त्यामुळं अमेरिकेत ते गेले, अनेकांनी अमेरिकेत जाऊन पुस्तकं लिहिली असते. म्हणजे अमेरिका या विषयावर किती पुस्तकं आली असेल त्याची गणती करायचं म्हटलं तरी खूप अवघड आहे. पण नानासाहेब तिथे गेले आणि त्यांनी लिहिलं ते खूप प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे लिहिलं. हे त्याचा तो स्वभावाचा भाग आहे. त्यांनी जे तिथं अनुभवलं, पाहिलं ते त्यांनी तिथे लिहिलं. त्यामध्ये प्रामुख्यानं पर्यटन करताना एक जबाबदार पर्यटन कसं असावं त्याविषयी त्यांनी खूप महत्त्वाचे काही मुद्दे लिहिलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी पर्यटन कसे वागतात, पर्यटन आपलं वाढवण्यासाठी तिथले लोक काय करतात आणि नकळत ती तुलना होते. ही तुलना करायची म्हणून नाही, पण नानासाहेबांनी जी तुलना केलेली आहे अमेरिका आणि भारत, ही तुलना म्हणजे त्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे याव्यात यासाठी केलेली ती तुलना आहे. त्यामुळे एक जबाबदार पर्यटन म्हणून कसं असावं याचे उल्लेख त्यांच्या लेखनामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे ते खरं तर अर्थकारणातलं व्यक्तिमत्व आहे. ते बँकिंग क्षेत्रात त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य घालवलं आणि बँकिंग सारखा विषय माझ्यासारख्या माणसाला तर फार किचकट वाटतो आणि त्यामधनं एखादं ललित स्वरूपाचं लेखन करणं किंवा आपण प्रवास वर्णन जाऊन एका ठिकाणी आल्यावर करणं हे वेगळ्या पद्धतीनं त्यांचं लेखन पुढे येतं. कारण ते त्या वॉल स्ट्रीट जर्नलवर जातात त्यावेळेला त्यांना असं वाटत असेल की आपण पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला आलो अशा भावनेनं त्यांनी ते तिथलं वर्णन सगळं केलं. त्यामुळं एक वेगळं पुस्तक, एक वेगळं वाचन करण्यासाठी आपल्याला नानासाहेबांनी संधी दिलेली आहे. निश्चित आपण सगळ्यांनी ते पुस्तक वाचावं. मग असे अमेरिका, ट्रम्प वगैरे सगळे वगैरे आहे, आता ते त्यांनी तिथं जावं. आम्हाला उत्सुकता आहे की नेमकं खरंच तिथं ते काय दिसायला सगळं पाठतात तर आपल्या टी व्हीवर आपण ते दिसतंय काय तर तुम्ही तिथं जा, प्रामाणिकपणे ते लिहिणाराची खात्री आहे आम्हाला. बरोबरच तिथं किती गंभीर परिस्थिती आहे किंवा काय चालते, इराण काय आहे, इराक काय आहे, इस्रायल काय आहे, नेमकं अमेरिकेतलं वातावरण काय आहे हे जर तुम्ही गेला तर निश्चितपणे लिहू शकाल. त्या दृष्टीनं तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही पुन्हा एकदा अमेरिकेला जावं. दीपलक्ष्मी पत्रसंस्था असेल किंवा आम्ही पुस्तकप्रेमी समूह असेल, या सगळ्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लेखक साताऱ्यात करतायत. चक्रात प्रकाशनात आपल्याला सांगितले
की साताऱ्यातली किती पुस्तकं आली तरी छापणार आहे. आणि माझ्याकडे आता यायचं आहे, माझ्याकडे 10-12 आहेत त्या यादीमध्ये तुमच्याकडे पाठवतो मी. म्हणजे ही जी वाचन संस्कृती, लेखन संस्कृती साताऱ्यामध्ये वाढते ही निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यात आपल्याकडं आता 99 साहित्य संमेलन झालं. या संमेलनात सुद्धा अनेकांनी प्रेरणा घेतलेली आहे. लिहित आहेत की वाचन संस्कृती वाढण्यासाठी काही उपक्रम करावे असंही आता सुचवलं आहे. आधार प्रकार पुस्तक कार्यक्रम साताऱ्यामध्ये घ्यावा आणि कशा पद्धतीचं नियोजन पण होईल ते निश्चित आहे. आपल्या साताऱ्यातलं नगर वाचनालय ते दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी वाचन कट्टा एक वेगवेगळे ठिकाणं त्यांनी निवडली आहे आणि त्या ठिकाणी दर 3ऱ्या रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत लोक येतात, स्वतःचं पुस्तक मोबाईल वगैरे बंद करून ठेवतात, स्वतःचं पुस्तक घेऊन येतात आणि वाचत बसतात. यातून हळूहळू ही वाचन संस्कृती प्रत्येक घरापर्यंत कशी जाईल आणि वाचनाचे संस्कार कसे रुजतील असे प्रयत्न होत आहेत. आणि त्या दृष्टीने सातारकर हे भाग्यवान आहेत की असे वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या संस्था त्यासाठी काम करत आहेत. आणि त्या वाचन संस्कृतीमधून अनेक जणांनी लिहावं अशी अपेक्षा आता व्यक्त केली. त्याप्रमाणे खूप संवेदनशील लोक या ठिकाणी आहेत आणि ते लिहितील याची मला खात्री आहे. त्यामुळे चपराक प्रकाशनला कधीच काही कमी पडणार नाही याची खात्री देतो. आणि नानासाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. एकच मिनिट फक्त आवाज बस असेल तर मला डेटा अनालिसिसची आवड आहे. तर परवा की आम्ही पुस्तक संपाचा डेटाचा अभ्यास करून नाव वगैरे बाकीचे लोक बरेच लोक आहेत तुम्ही माहितीसाठी सांगतो की माझ्या ओळखीप्रमाणे आम्ही पुस्तक परिसरामध्ये 48 लेखक मला मिळाले. मी नाही त्याच्यात कारण का मी डेटा अनालिसिस करायला माझं पुस्तक प्रकाशन व्हायचं होतं आणि काही लोक मला माहिती नव्हते. म्हणजे कमीत कमी 60-70 लेखक आम्ही पुस्तक प्रेमी समूहामध्ये आहेत हे मला एक सांगावंसं वाटतं आणि सगळ्यांकडे टाळ्या वाजून कौतुक करतो. अनेक हातांना नियुक्त करणारे आणि नित्य हातांना वर देणारे व्यासपीठ देणारे आजचे अध्यक्ष माननीय श्रीकांत कात्रे सर आपल्या मुलाखतीबद्दल मनापासून आभार. आणि या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन मी आमंत्रित करते विकलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक आदरणीय विनायक मिस्त्रे सर. नमस्कार. आज या ठिकाणी दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, आम्ही पुस्तकप्रेमी समूह तसेच चापराक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित श्रीराम नानन यांच्या अमेरिकेच्या अंतरंगात या पुस्तकाचे प्रकाशन पार पडलेले. सदर प्रकाशन समारंभास उपस्थित राहिलेले अध्यक्ष म्हणून माननीय श्रीकांत कात्रे यांचे मी प्रथम संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि व्यासपीठावरून बाहेर गेलेले त्यांच्या कामाने विनोदजी कुलकर्णी, संस्थेचे चेअरमन शिरीजी चिटणीस, डॉक्टर संदीप श्रोत्री, मुकुंदजी फडके, नंतर घनश्याम पाटील यांचे मी या ठिकाणी संस्थेच्या वतीने आभार मानतो. आजच्या सूत्रसंचालिका ज्यांनी उत्कृष्ट अत्यंत सूत्रसंचालन केलेले आणि कार्यक्रम वगैरे पार पाडलेले आहे त्या सविताजी कारंजकर यांचे या ठिकाणी आभार. आपण सर्व उपस्थित पुस्तकप्रेमी आणि नाणकप्रेमी यांचे मी आभार मानतो. मी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.